सुरुवात केली, ज्याचं नाव भारताचे महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस हा या चॅप्टरचं नाव आहे. थोडाफार आपण तो बघितलाय, तर त्याच्या पुढचा भाग आहे तो आता आज आपण बघणार आहोत. तर आपण काल बघितलं की परमहंस योगानंद जगदीशचंद्र बोसना भेटायला गेले. त्याच्यानंतर त्यांनी निर्माण केलेल्या किंवा सुरू केलेल्या कलकत्त्यामधल्या संशोधन प्रयोगशाळेचं उद्घाटन होतं. त्याचं आमंत्रण परमहंस योगानंदांना मिळालं आणि मग त्यांनी ते स्वीकारून ते त्या उद्घाटनाच्या प्रसंगी गेलेत. तिथे जे काही झालं त्याचं वर्णन आपण काल ऐकलं परमहंस योगानंदांकडनं, की काय काय त्या कार्यक्रमामध्ये संशोधनाबद्दल जगदीशचंद्र बोसनी सांगितलं आणि तिथे उपस्थित असलेले बाकीचे संशोधक जे होते त्यांचं काय मत होतं हे काल आपण बघितलं. तर पुढे काय आहे ते बघूयात आज आपण. बोस प्रयोगशाळेत आजवर वस्तुमात्राची प्रक्रिया व वनस्पतींच्या जीवनामधील अनपेक्षितपणे प्रकट झालेले ज्ञान यावर जे संशोधन झाले त्यायोगे पदार्थ विज्ञान शास्त्र, इंद्रिय विज्ञान, वैद्यक, कृषीशास्त्र व मानसशास्त्र अशा विविध शास्त्रांमधील अनेक विस्तृत दालने सखोल अभ्यासासाठी खुली करून ठेवली आहेत. ज्या समस्यांचे उकलन आजवर दुरापास्त ठरलेले होते त्या आता प्रायोगिक संशोधनाच्या कक्षेत आणून ठेवल्या आहेत. पण उच्च प्रतीचे यश हे सहजासहजी साध्य होत नाही. त्याला कडक शिस्त पाळावी लागते आणि याकरिताच या प्रवेशद्वाराशी असलेल्या दालनात तुमच्या पुढे आज अतिसंवेदनशील अशा उपकरणांची ही लांबलचक फौज आणि माझ्या साच्यानुसार तयार केलेली प्रयोग सामग्री या पेट्यांमध्ये मांडून ठेवलेली आहे. ही प्रयोग सामग्री व साधने तुम्हाला आमच्या दीर्घ प्रयत्नांची, अविरत श्रमांची, चिकाटीची आणि मानवी मर्यादा पलीकडे जाण्यात मानवी मर्यादा पलीकडे जाण्यात दाखवलेल्या चातुर्याची कहाणी सांगतील. दीर्घ प्रयत्न अशा करिता की ही जी फसवी भासमान दृश्य आहेत त्या पलीकडे जाऊन सत्य काय आहे ज्याचा आजवर पत्ता लागला नाही ते शोधून काढावे म्हणून. सर्व संशोधक शास्त्रज्ञांना माहीत असते की खरी प्रयोगशाळा म्हणजे माणसाचे मन, जेथे मायेच्या पलीकडे जाऊन सत्याचे अबाधित नियम ते शोधून काढतात. या ठिकाणी केले जाणारे व्याख्यान हे केवळ अगोदर मिळवलेल्या ज्ञानाची पुनरावृत्ती नाही करणार, ते नवीन संशोधन पुढे मांडतील. ते या सभागृहामध्ये प्रथमच प्रयोगाद्वारा दाखवले जाईल. ही संस्था जे कार्य करेल त्याची निवेदनपर प्रकाशने नियमितपणे काढण्यात येतील आणि हे भारतीय संशोधकांचे शोध साऱ्या जगभर माहीत होतील. हे शोध म्हणजे सार्वजनिक धन होय. त्याची पेटंट्स खास म्हणजे पेटंट्स बद्दल मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला काल, पेटंट्स म्हणजे काय असं ते. तर त्याची पेटंट्स घेतली जाणार नाहीत. आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचा गाभा असा आहे की जे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे त्याचा वैयक्तिक स्वार्थाकरिता उपयोग करण्याच्या भ्रष्टाचारापासून आपण मुक्त, अलिप्त असावे. बघा किती दूरदृष्टीचं ज्ञान जगदीशचंद्र बोसने सांगितलं की हे जे पेटंट मिळवणं आहे म्हणजे काय सांगतायत ते, की ते म्हणतात हे पेटंट मिळवणं किंवा जे काही या संस्थेमध्ये संशोधन होतील त्याच्यावरती काही पेटंट घेतली जाणार नाही आणि आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचा जो काही गाभा आहे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा त्याचा वैयक्तिक स्वार्थाकरिता उपयोग करण्याच्या या भ्रष्टाचारापासून आपण मुक्त आणि अलिप्त असावे. म्हणजे त्यांना म्हणायचं हे पेटंट वगैरे निर्माण करून वैयक्तिक जे स्वार्थ म्हटला जातो ते, कारण पेटंट मिळवणं म्हणजे काय आहे की त्याच्याबद्दलची जी रॉयल्टी आहे त्याच्याबद्दलचं जे काय आहे म्हणजे मी केलंय अशा अर्थाचं त्यांना म्हणायचं आहे की हे तर आपलं परंपरेनं किंवा आपल्या संस्कृतीचा, राष्ट्रीय संस्कृतीचा गाभा आहे की आपल्याकडे ते ज्ञान आहे आणि त्याच्यावर पुन्हा ते कागदी गोष्टी करून परवाने घेऊन, खास परवाने घेऊन पुन्हा ते मी शोधलं म्हणून दाखवून त्याच्यातून जे काय स्वार्थासाठी पैसे मिळवणं असेल जी किंवा जे काय ते त्यांनी स्वतःचं मत तिथं व्यक्त केलं की ही जी त्यांनी संस्था काढली होती कोलकात्यात, प्रयोगशाळा त्यांनी चालू केली होती संस्था, तर त्याचं त्यांनी उद्दिष्ट काय आहे हे त्यांनी त्याच्यात सांगितलं. तर ते काय म्हणतात की आपलं मन म्हणजे हे सगळे जे काही संशोधन आणि ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा मोठी प्रयोगशाळा कुठली आहे तर ती आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जी आहे ती, म्हणजे ती या संशोधनापुढे काहीच नाही आहे. म्हणजे इतकी प्रगल्भ मनामध्ये आपल्या हे संशोधन किंवा ही प्रयोगशाळा चालू असते ते म्हणतात आणि नवनवीन शोध किंवा आपण म्हणतो की एखाद्या लिमिटच्या पण पुढे जाऊन
ज्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो ते म्हणजे आपलं मन आहे, असं त्यांनी इथं म्हणजे उल्लेख केलाय. त्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केलाय तो अशा पद्धतीने ते सांगतायत. तर आणखी माझी अशी इच्छा आहे की शक्यतो करून सगळ्या देशातील संशोधकांना या संस्थेत काम कराव्यास संधी मिळावी. या बाबतीत मी आपल्या देशाची परंपराच पुढे चालवित आहे. सुमारे 25 शतकापूर्वी भारत देशातील नालंदा आणि तक्षशिला येथील विद्यापीठांनी जगाच्या सर्व भागातील विद्वानांचे स्वागत केले होते. बघा, आपण ऐकून आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना, की नालंदा विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठ जे आहे ते जगातलं सगळ्यात उच्च प्रतीचं विद्यापीठ मानलं जायचं आपल्या भारतातलं, जिथे जगभरातून शास्त्रज्ञ म्हणा किंवा मोठे मोठे लोक शिक्षण घेण्यासाठी यायचे. आणि ते जे काही आपलं नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठ आहे ते अख्ख्या जगभर प्रसिद्ध झालं होतं. आणि जसं आता आपल्या देशातली विद्यार्थी किंवा मुलं बाहेरच्या देशात शिकायला जातात, की ही युनिव्हर्सिटी चांगली, ती युनिव्हर्सिटी चांगली, तर त्या काळी बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात यायचे या विद्यापीठांमध्ये शिकायला मिळावं म्हणून. तेव्हा हे खूप उच्च प्रतीचं होतं. मग आता बराच बाजार झालाय बऱ्याच गोष्टींचा, किंवा तेवढं आता महत्व राहिलं नाहीये. म्हणजे म्हणायचं काय आहे याच्यात, की आपल्याकडं इतकी समृद्धी, संपत्ती, ज्ञानाची, भलेही परमहंसांनी मागे पण उल्लेख केलाय, भलेही पैशाच्या दृष्टीने दारिद्र्य का असे ना भारतात, पण आपल्याकडे जी ज्ञानाची समृद्धी आहे, संपत्ती आहे, किंवा योगी महापुरुषांची जी संपत्ती आहे ती कुठल्याच देशात नाही आहे. पण आपण त्याच्यापासून वंचित राहिलो. आता पुन्हा हे सगळं जनजागृती चालू झाली आहे. तर त्यांना सांगायचं की हे जे काही इतके म्हणजे 25 शतकांपूर्वी सांगितलं त्यांनी, भारतातल्या या ज्या काही दोन युनिव्हर्सिटी आहेत, विद्यापीठ आहेत, त्यांनी विद्वानांचं स्वागत केलं होतं. तसंच त्यांनी आता जी काही म्हणजे ते जगदीशचंद्र बोस सांगतात की आत्ताचं जे काही प्रयोगशाळा, जी काही संस्थेचं उद्घाटन ते आज करत होते, किंवा त्या भाषणात ते बोलत होते, तेव्हा ते म्हणत होते की हे संस्थापन निर्माण करायचं, आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट त्यांचं अशी इच्छा पण आहे की सगळ्या देशातले संशोधक येऊन तिथं ते संशोधन करू शकतील. म्हणजे त्यांच्यासाठी पण त्यांनी ते ओपन ठेवलंय असं त्यांना सांगायचं त्यातून. आता शास्त्रीय ज्ञान हे पौरात्य किंवा पश्चिमात्य यापैकी कोणाची मिरासदारी नव्हे. व्यापकतेच्या दृष्टीने ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की इथं पश्चिमात्य देश किंवा पौरात्य म्हणजे भारतासारखे देश, एशिया कंट्रीतले देश, अशा यांचा काही म्हणजे वेगळं दाखवून द्यायची गरज नाही आहे त्या शास्त्रीय ज्ञानाला. सगळ्यांसाठी ते ज्ञान जे आहे ते व्यापक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे असं ते म्हणतात, की याच्यात काही पुन्हा कंपॅरिझन करण्यासारखी गोष्ट नाही. जे ज्ञान आहे ते सगळ्यांसाठी आहे, आणि व्यापकतेचं आहे, म्हणजे त्याला व्यापकतेच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे म्हणून ते सांगतात. पण असे असले तरी त्यात विशेष हातभार लावण्यात भारताची एक विशिष्ट पात्रता आहे. बाह्यता परस्पर विरोधी गोष्टींच्या ढिगाऱ्यामधून एका तऱ्हेची नवीनच अशी सुसंबद्धता आयासपूर्वक शोधून काढण्याला आवश्यक अशी जी भारतीयांची ज्वलंत कल्पनाशक्ती आहे, तिला पायाबंद फक्त एकाग्रतेच्या सवयीनेच घालता येतो. आणि ह्या कामी जो संयम दाखवावा लागतो त्यायोगे मनास अतुल चिकाटीने संशोधनाच्या मार्गास लावता येते. बघा, त्यांनी आपल्या भारतीयांमधला अजून एक चांगला गुण सांगितलाय, ती म्हणजे कल्पनाशक्ती. आणि हे हे जे काही गोष्टी आहेत ना, की या पुस्तकी ज्ञानाच्याही पलीकडच्या, ज्या की आत गहन आपल्या आतमध्ये साठलेल्या आहेत, किंवा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, म्हणजे नैसर्गिक वरदान म्हणा किंवा आपल्याकडं ती शक्ती, सिद्धी म्हणा. तर ऑब्झर्वेशन, निरीक्षणाची पण त्यांनी शक्ती सांगितलं, की भारतीयांमध्ये खूप चांगलं ऑब्झर्वेशनची कपॅसिटी आहे, क्षमता आहे. तसंच ते म्हणतात की कल्पनाशक्ती ही सुद्धा ते सांगतात की भारतीयांची ज्वलंत कल्पनाशक्ती जी आहे ती एक सगळ्यात म्हणजे या संशोधनासाठी आवश्यक असलेली गोष्ट, सगळ्यात चांगला गुण किंवा एक कौशल्य आपल्याकडे आहे ते. तर ते म्हणतात की त्याच्यासाठी म्हणजे ते आता कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी म्हणा किंवा ती आत्मसात करण्यासाठी, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याच्यासाठी फक्त तिला पायबंद फक्त एकाग्रतेच्या सवयीने घालता येतो. म्हणजे एकाग्रता जर असेल आपल्याकडे तर कल्पनाशक्ती आपण वाढवू शकतो असं ते म्हणतात.
मग एकाग्र शक्ती कशाने किंवा एकाग्रता कशाने वाढते आपल्याला माहिती आहे. आपण आता ध्यान करतोय, ध्यान जेव्हा करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एकाग्रता वाढते, आणि जेव्हा एकाग्रता वाढते तेव्हा कल्पनाशक्ती वाढते. आता कल्पनाशक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण पण कल्पनाशक्ती वापरतो, आपण व्हिज्युअलायझेशन करतो म्हणजे काय, कल्पनाशक्ती वापरतो, बरोबर. तर जसं जसं आपली एकाग्रता वाढायला लागते ध्यान करून करून, तस तसं आपोआप आपली कल्पनाशक्ती पण वाढायला लागते. म्हणजे बाय प्रोडक्ट आहे ते. ध्यान केल्याचे बाय प्रोडक्ट असंख्य आहेत, अगणित आहेत. फक्त एक ध्यान करायची गरज आहे, साधना करायची गरज आहे. ती जेव्हा आपण करतोय त्याचे बाय प्रोडक्ट म्हणजे आपल्याला नको जरी असल्या तरी सिद्धी प्राप्त होणार आहेत. आपण जरी नको म्हटलं तरी आपल्याला या कल्पनाशक्ती, एकाग्रता, ऑब्झर्वेशनचे स्किल्स आणि जे काही आहे ते सगळं आपल्याला प्राप्त होणार आहे. पण त्याच्यासाठी एकाग्रतेची जी काही सवय आहे ती लागली पाहिजे, त्यासाठी साधना करायला लागेल, त्यासाठी ध्यान करावं लागेल रुटीनली. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि ह्या कामी जो संयम दाखवावा लागतो त्यायोगे मनास अतुल चिकाटीने सत्य शोधनाच्या मार्गास लावता येते. मग आता इथं यांनी उल्लेख केलाय की विशेष हातभार म्हणजे आपला जो भारतीयांचा विशेष हातभार संशोधनासाठी सांगितलं, तर त्यांनी त्याच्याबद्दल खूप मोठं इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खाली, ते मी वाचते. प्राचीन भारतीयांना पदार्थ हा अणूंनी बनलेला आहे हे माहीत होते. भारतीय तत्वज्ञानाच्या 6 दर्शनांमध्ये वैशेषिक हे एक दर्शन आहे. या शब्दाचा मूळ संस्कृत धातू विशेषस हा आहे. याचा अर्थ आहे अनुगत व्यक्तित्व. वैशेषिक दर्शनकारांपैकी प्रमुख दर्शनकार औलुक्य उर्फ कनाद हा 2800 वर्षापूर्वी होऊन गेला. आपल्याला माहिती आहे कनाद महर्षी, कनाद ऋषी, त्यांनी अणुरेणू बद्दल सांगितलेलं. कनाद म्हणजे शब्दशः अणुभक्षक. ईस्ट वेस्ट या मासिकाच्या एप्रिल 1934च्या अंकातील तारामातांच्या एका लेखात वैशेषिक या दर्शनाची शास्त्रीय माहिती सारांश रूपाने दिलेली आहे, ती अशी. ती काय माहिती दिली ती इथं सांगितले. भौतिक शास्त्रांच्या ज्ञानामध्ये आधुनिक अणु सिद्धांत प्रणालीने एक नवीन प्रगती केली आहे असे सामान्यतः मानले जाते. तरी ती सिद्धांत प्रणाली अणुभक्षक कनादाने पूर्वीच फार समर्पकपणे मांडलेली आहे. अणु या मूळ संस्कृत शब्दाचे बरोबर भाषांतर ॲटम ह्या त्या शब्दाच्या अविच्छिन्न किंवा न कापलेले या शब्दशः अशा ग्रीक अर्थाने होते. आपण ऐकलंय ना, किंवा शाळेत पण सायन्स मध्ये बेसिक अणु रेणू बद्दल माहिती घेतली, तर त्याचा शोध कनाद महर्षींनी लावला होता. तर त्याच्याबद्दलचं ईस्ट वेस्ट या मासिकामध्ये 1934 साली जे काही लेख प्रसिद्ध झाला होता त्याच्याबद्दल इथं माहिती सांगितली आहे. तर त्या अणूंना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲटम म्हणतात. तर ते ॲटम बद्दल म्हटलं की ह्या त्या शब्दाच्या अविच्छिन्न किंवा न कापलेले या शब्दशः अशा ग्रीक अर्थाने होते. त्याच ख्रिस्तपूर्व काळातील वैशेषिक दर्शनामधील इतर शास्त्रीय सिद्धांतांमध्ये खालील तत्वांचा मुख्यतः समावेश होतो. मग ती तत्व कुठली आहेत, तर पहिलं तत्व आहे चुंबकाच्या दिशेने सुईचे चलन. दुसरं तत्व आहे पाण्याचे वनस्पतीमधील अभिसरण. तिसरं आहे आकाश किंवा इथर हे जड व रचनाविरहित असे असून ते प्रामुख्याने सूक्ष्म प्रेरणांचे वहन आहे. हे आपल्या स्पिरिच्युअलिटीशी जरासं नाही जास्तीच रिलेटेड आहे, म्हणून मी थोडं एक्सप्लेन करते. बाकीचं मी सांगत नाही तत्व. हे तिसरं तत्व थोडं आत्ता गरज आहे आपल्याला त्याचं माहिती करून घ्यायची, म्हणून मी सांगते. कारण हे बाकीचे सगळे तत्व डिस्कस करायला लागले तर फार वेळ जाईल, म्हणून मी बाकीचे घेत नाहीये. तर तिसरं हे जे काही तत्व सांगितले आकाश किंवा इथर हे जड व रचनाविरहित असे असून ते प्रामुख्याने सूक्ष्म प्रेरणांचे वहन करते. बघा आपण ऐकतोय आता बरेच दिवस झाला मॅडम कडनं पण की आकाश तत्व, आकाश तत्व, बरोबर. आकाश तत्व म्हणजे काय, जेव्हा आपल्या शरीरामधले किंवा ज्या बॉडी आहेत 7 टाइप्स ऑफ बॉडी, त्यात इथरिक बॉडी आहे, बरोबर. तर हे आकाश तत्व किंवा इथर हे जड व रचनाविरहित आहे. रचनाविरहित म्हणजे त्याला असं स्पेसिफिक काही शेप वगैरे असं काही नाहीये, किंवा त्याचं वर्णन करण्यासारखं असं काही नाहीये. की जसं आता प्रत्येक चॅप्टरमध्ये परमहंस योगानंदांनी प्रत्येक संतांचं, साधूंचं, जे कोणी त्यांना भेटलं त्यांचं कसं हुबेहूब वर्णन केलंय, की ते त्यांची देहयष्टी कशी आहे वगैरे असं वर्णन करण्यासारखं असं त्या इथरिक बॉडीमध्ये काही नाहीये. ते रचनाविरहित असे असून ते प्रामुख्याने सूक्ष्म प्रेरणांचे वहन करते. आता सूक्ष्म म्हणजे आपल्याला माहिती आहे कणांपेक्षा पण छोटे किंवा अणुरेणूंपेक्षाही छोटे असलेले कण ज्याला सूक्ष्म म्हटलं जातं. तर त्या सूक्ष्म प्रेरणांचं वहन करणे. प्रेरणा म्हणजे आपल्या आतमधनं चैतन्य शक्ती ज्या काही प्रेरणा देते आपल्याला त्याचं वहन करणं. मग हे जी काही इथरिक बॉडी आहे
किंवा हे आकाश तत्व आहे, तर हे सूक्ष्म प्रेरणांचं वहन करणारं एक माध्यम म्हणू शकतो आपण याला. म्हणजे आता आपण ऍसेन्शनचा उल्लेख करतो, बरोबर. तर हे ऍसेन्शन म्हणजे काय होणार आहे, किंवा आपली जी बॉडी आता कार्बन बॉडी किंवा हाडामासाची बॉडी आपण म्हणतो, आणि जेव्हा ती क्रिस्टल बॉडी होईल तेव्हा आपण ऍसेंड होऊ, किंवा आपल्याकडं त्या सगळ्या कपॅबिलिटी असतील ज्या की आपण आता कल्पना पण नाही करू शकत, इतक्या पुढच्या आहेत, बरोबर. म्हणजे आपण जे म्हणू, विचार करण्याआधी सगळ्या गोष्टी होणं वगैरे हे जे काही आहे ते त्याचा त्या आकाश तत्वाचा एक भाग किंवा ऍसेन्शनचा एक भाग आहे. तर ते केव्हा कसं होणार आहे, तर या सूक्ष्म प्रेरणांचं जेव्हा वहन होणार आहे किंवा हे माध्यम होणार आहे इथरिक बॉडी आपली, तेव्हा ते प्रकट होणार आहेत त्या गोष्टी, किंवा ते ऍसेन्शन होणार आहे. तर हा एक हे एक तत्व, म्हणजे हे काही नवीन ज्ञान नाहीये तसं बघितलं तर. आता आपण ऍसेन्शन ऍसेन्शन म्हणतोय किंवा क्वांटम फिजिक्स वगैरे गोष्टी म्हणतोय, पण ऍक्च्युअल मध्ये महर्षी कनादांनी 2800 वर्षापूर्वी जो काही शोध लावलाय अणूंचा, तेव्हा सुद्धा त्यांना या क्वांटम फिजिक्सची, या आकाश तत्वाची, या इथरिक बॉडीची कल्पना होती, बरोबर. म्हणजे आपले जे काही उल्लेख केला इथं की भारतातल्या लोकांचं ज्ञान हे खूप गहन आणि आपल्या म्हणजे लिमिटच्या पलीकडचं होतं. म्हणजे हे आपल्या जगभरातल्या संशोधनासाठी विशेष हातभार लावण्यासारखं होतं. ते यावरनं म्हटलं जाते. तर ते महर्षी कनादाने 28, म्हणजे हे बुक जेव्हा लिहिलं परमहंसांनी, तेव्हा म्हटलंय 2800 वर्षापूर्वी. आता हे बुक लिहून किती वर्ष झाले मला आयडिया नाहीये. तर ते 2800 वर्ष प्लस हे बुक लिहून झालेले तेवढे वर्ष, असे वर्ष ऍड केल्यानंतर जितके वर्ष होतात तेवढ्या वर्षापूर्वी हे क्वांटम फिजिक्स, इथरिक बॉडी, आकाश तत्व आणि सूक्ष्म प्रेरणांचं म्हणजे प्रवाह, वहन होणं, या सगळ्या गोष्टी महर्षी कनादांना माहिती होत्या. म्हणजे आपण आता घेतोय ते फार नवीन काहीतरी घेतो असं काही नाहीये. हे आहे ऑलरेडी ज्ञान आपल्याकडं भारतामध्ये आहे आधीच, फक्त आपण त्याच्याकडं दुर्लक्ष केलं किंवा आपल्यापर्यंत आपली चेतना क्षमता तेवढी नव्हती त्याला जाणून घेण्या इतपत. म्हणून ते आतापर्यंत आपल्या समोर आलं नाही, आणि जरी आलं असलं तरी आपलं त्याच्याकडं लक्ष गेलेलं नाहीये. कारण बऱ्याचदा बघा आपण, मी काल पण म्हटलं की ऑब्झर्वेशनची जी काही स्किल किंवा क्षमता असते ना, बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतात पण आपण त्या बघू शकत नाही. आपला फोकस फक्त आपला माइंड जिथे प्रोजेक्ट करतं ना तिथेच जातं, सगळीकडे नाही जाऊ शकत. पण आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते सगळं बघून घेतं. किंवा आपला म्हणजे फोकस जरी त्याच्यावर नसेल, आपलं माइंडचं प्रोजेक्शन जरी त्याच्यावर नसलं, तरी सबकॉन्शियस माइंडचं प्रोजेक्शन असतं त्याच्यावर. सबकॉन्शियस माइंड आहे ते न दिसणाऱ्या गोष्टी, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या म्हणू शकतो आपण, किंवा आपल्या डोळ्यांना, या हाडमास असलेल्या डोळ्यांना, शरीराला दिसण्याच्या पलीकडच्या गोष्टी ज्या आहेत ते सबकॉन्शियस माइंड जाणत असतं. तर जी गोष्ट आपण प्रत्यक्षात ठरवून बघतो त्याच्याही पलीकडची गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडनं बघितलेली असते, आणि ते ज्ञान ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्राप्त करून घेतो. तर ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या सगळे जे काही हे सायन्स म्हणा, हे काही ज्ञान आहे, ते आपल्या ऋषी महर्षींना होतं, ज्ञात होतं. त्यांनी हे तेव्हाच त्या काळात लिहून ठेवलंय, सांगितलंय. त्यांनी हे संशोधन केलंय. बघा, तुम्ही कधी ऐकलंय का की ऋषींनी काही शोध लावला आणि त्यांनी त्याचं पेटंट फाईल केलं? अशा कन्सेप्ट तेव्हा नव्हत्या पेटंट फाईल करायच्या, कारण तेव्हा पैशांना इतकं महत्वच नव्हतं. तर पेटंट फाईल का केलं जातं याच्या परत बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्याला त्याच्यात पडायचं नाहीये, बरोबर. तर प्रत्येकाची कन्सेप्ट किंवा प्रत्येकाचं त्याच्याबद्दलचं मत वेगळं वेगळं आहे. कारण आत्ताचं जे जग आहे ते वेगळं आहे, तेव्हाचं जग होतं ते वेगळं होतं. तेव्हाची माणसांची ज्या काही भावना होत्या, धारणा होत्या, किंवा त्यांचं जे मत होतं ते वेगळं होतं, आणि माणसं सुद्धा वेगळी होती, किंवा त्यांचा स्वभाव सुद्धा वेगळा होता. आत्ताची माणसं नाही आहेत तशी, बरोबर. जे आपण अनुभवतो, तर ही माणसं वेगळी आणि तेव्हाची वेगळी. आता ते शेवटी आपलेच बदल आणि आपलेच प्रोजेक्शन आणि आपलेच विचार आणि आपल्याच व्हायब्रेशननी सगळं चेंज झालंय. तर पुन्हा त्या गोष्टी वेगळ्या येतात. तर त्या ज्या काही लेख होता 1934 साली ईस्ट वेस्ट या मासिकात प्रसिद्ध झालेला, त्याच्यात या महर्षी कनादांनी जे जे संशोधन केले त्या तत्वांबद्दल लिहिलं होतं. त्यातलं हे मी तिसरं तत्व तुम्हाला एक्सप्लेन केलं. पहिलं आहे ते चुंबकाच्या दिशेने सुईचे चलन. म्हणजे काय, तुम्ही प्रयोग करून बघितला तर खेचलं जातं ना, लोखंड चुंबकाकडे खेचलं जातं. तर त्याच्याशी रिलेटेड ते एक तत्व म्हणा किंवा एक अभ्यास आहे. दुसरा आहे पाण्याचे वनस्पतींमधील अभिसरण. म्हणजे वनस्पतींच्या आतमध्ये जे काही आपण जलचक्र म्हणतो, किंवा वनस्पती आहेत त्या सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात, तसंच त्यांच्या आतमध्ये जे काही हे म्हणजे पाण्याचं अभिसरण आहे त्याच्याबद्दलचा शोध. तिसरं जे आकाशाचं मी तुम्हाला सांगितलं इथराशी रिलेटेड. चौथं आहे ते सूर्याची दाहकता ही उष्णतेच्या इतर साऱ्या प्रकारांचे आदी कारण होय. म्हणजे त्यांना म्हणायचं, आपण कसं म्हणतो अग्नितत्व,
सूर्यतत्व म्हणजे अग्नितत्व आहे, बरोबर. तर ते अग्नितत्व, सूर्यच म्हणजे फक्त अग्नी नाही आहे, किंवा आपण जो जाळ लावतो तेवढाच अग्नी नाही आहे. अग्नितत्व आपल्या शरीरात पण आहे, बरोबर. भूक लागणं हे पण एक अग्नितत्वाचं लक्षण आहे. तर इथं काय म्हटलंय की सूर्याची दाहकता ही उष्णतेच्या इतर साऱ्या प्रकारांचे आदी कारण होय. म्हणजे मुख्य कारण जे आहे अग्नितत्वाचं, ते म्हणजे सूर्याची दाहकता, त्याची उष्णता, हे बाकीच्या सगळ्या अग्नितत्वाचं मुख्य कारण किंवा आदी कारण आहे. हा शोध किंवा हे वक्तव्य महर्षी कनादांनी त्या काळातलं सांगितले, त्या काळात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, पाचवं, अणुरचनेमध्ये फरक हा उष्णतेमुळे होतो. ह्याच्यात पण खूप मोठं सायन्स आहे, आता ते इथे एक्सप्लेन नाही करत. पुढे आहे, पृथ्वीच्या अणूमध्ये जी आकर्षण शक्ती असते किंवा त्यांच्या ठिकाणी खालच्या दिशेने जी ओढ असते, ह्या त्याच्या गुणधर्मामुळेच गुरुत्वाकर्षणाचा नियम सिद्ध झाला आहे. बघा, आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? कोण सांगू शकेल? सोपा आहे ना. गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? न्यूटननं ना. न्यूटन. येस. तर न्यूटन काय करून दाखवलं की झाडावरनं सफरचंद पडलं खाली, त्याच्यावरनं त्यांनी एक्झाम्पल देऊन ते गुरुत्वाकर्षणाचा नियम जगासमोर सांगितलं. आता तुम्ही महर्षी कनादांचा जन्म कधी झालाय बघा आणि न्यूटनचा जन्म कधी झालाय बघा, तुम्हाला समजून येईल की कोणी आधी या संशोधन केलंय. फक्त ह्याच्यात काय म्हटलं मी, पेटंट फाईल करणं ही गोष्ट आहे. हे न्यूटनच्या नावाने पेटंट फाईल झालं गुरुत्वाकर्षणाचं, जे की कनादांच्या नावाने नाही झालं. आणि न्यूटननी एक सिद्धांत, एक संशोधन मांडलं. कनादांनी किती सांगितले तिथं, बरोबर. अजून आहेत पुढे, मी वाचते. तर अशा प्रकारे हे गुरुत्वाकर्षणाचा नियम सिद्ध झाला. त्याच्या नंतर सातवा आहे, साऱ्या शक्तीचे रूप गतिमान असते. शक्तीच्या विनियोगामुळे किंवा गतीच्या अन्य प्रकारे केलेल्या वाटणीमुळेच चालू क्रिया ही नेहमी प्रेरित केली जाते. हे वायू तत्व. ठीक आहे, म्हणजे मी जस्ट कनेक्ट करते, कारण आपल्या प्लॅटफॉर्मवरती बऱ्याचदा पंचतत्व आणि मॅडमनी बऱ्याचदा आपल्याला समजावून सांगितले. मग कुठलं संशोधन कशाशी कनेक्ट होते तेवढं मी फक्त एक क्लू देते, डिटेलमध्ये नाही सांगत आहे. तर पुढचं आहे, आठवं, अणूंच्या स्फोटाने विश्वाचे विसर्जन होते, अंत होतो. उष्णता व प्रकाश किरण हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असून सर्व दिशांनी कल्पना करता येणार नाही अशा प्रचंड वेगाने बाहेर पडत असतात. बघा, हे पण संशोधन तेव्हाच आहे. दहावा आहे, काळ व स्थळ यांमधील सापेक्षता. टाइम आणि स्पेस जे म्हणतो ना आपण, 3 डायमेन्शन मध्ये सापेक्षता जी आहे, जी बाकीच्या डायमेन्शन मध्ये नाहीये वरच्या. तर हे पण महर्षी कनादांच्या काळात सांगितलेलं आहे. तर वैशेषिक सिद्धांतानुसार हे विश्व अणूंचे बनलेले आहे. हे अणू चिरंतन स्वरूपाचे असून त्यांचे हे नित्यत्व हेच त्यांचे अंतिम वैशिष्ट्य आहे. म्हणजे अणू हे चिरंतन स्वरूपाचे आहेत, नित्यत्व स्वरूपाचे आहेत. अंतिम वैशिष्ट्य त्यांचं हे आहे, म्हणजे जसं आपण आपल्या आत्म्याबद्दल बोलतो, बरोबर. आत्मा मरतही नाही, जन्मतही नाही, तो सतत कंटिन्युअस आहे, त्याला जन्म मृत्यू नाही आहे. अनंत चैतन्य म्हणतो आपण त्याला, बरोबर. तसंच इथं अनंत चैतन्य म्हणजे अणूचं वर्णन केलंय. मग आता तुम्ही म्हणाल की मग आत्मा म्हणजे अणू आहे का? असू शकतो ना, असू शकतो. म्हणजे म्हणण्यापेक्षा ज्या काही गोष्टी आपल्याला बनल्यात त्या अणूंच्या, इथं ज्या काही पृथ्वीवर बनलेल्या आहेत त्या तर अणूंच्या बनलेल्या आहेत. मग अणू जर चिरंतर किंवा चिरंतन असू शकतात म्हणजे आपल्या आत्म्यासारखे, तर जे काही काल एक्झाम्पल घेतलं होतं की गंध बाबा जे होते, त्यांनी काय केलं, पुरीचं मोसंबी करून दाखवलं. तर त्यांनी कसं केलं, प्रोटॉन इलेक्ट्रॉनच्या साईन, म्हणजे तिथे अणूचा संबंध येतो, बरोबर. एक्झॅक्टली तीच कन्सेप्ट या अणूंशी रिलेटेड आहे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अणूचा संबंध आहे. कुठली गोष्ट बनली आहे, जी वस्तू बनली आहे, किंवा जी आपल्याला डोळ्याने त्याचं रूप दिसतंय किंवा स्ट्रक्चर दिसतंय, त्या गोष्टी अणूंनी बनलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे अणूंचं चिरंतन स्वरूपाचं आहे, हे त्यांनी तेव्हा सांगितलं. तर ह्या अणूंच्या ठिकाणी अविरत स्पंदनशील गतिमानता गृहीत धरली जाते. अणू म्हणजे सूर्यमालेचे एक अतिसंक्षिप्त स्वरूप आहे. हा जो नवीन शोध लागला आहे तो वैशेषिक दर्शनकारांना नवीन नाही, कारण त्यांनीही काल ह्याचे अगदी गणितशास्त्रदृष्ट्या पराकोटीचे असे वर्णन केले आहे की काल म्हणजे अणूला आपल्या स्वतःच्या अवकाश गोलामध्ये भ्रमण पुरे करावयास लागलेल्या अवधीचा सूक्ष्मतम काल. जसं आपण म्हणतो की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, तसं बाकीचे प्लॅनेट्स आहेत त्यांना सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे, बरोबर. इथं काय सांगितलं त्याने की काल हा काही नवीन नाही आहे अणूसाठी. काल हा
जुनाच आहे, कारण अणूचं वर्णन करताना ह्या कालाला पण त्याच्यासोबत म्हणजे काळ म्हणायचं त्यांना. जो काळ आहे तो त्याला गृहीत धरलाय, कारण त्या अणूंचं म्हणजे आपण समजा की अणूला आपल्या स्वतःच्या अवकाश गोलामध्ये भ्रमण पुरे कराव्यास लागलेल्या अवधीचा सूक्ष्मतम काल म्हणजे त्याला पण मोजलं गेलंय, ते काळामध्ये मोजलं गेलंय. त्यामुळे काळ सुद्धा नवीन नाहीये, जुनाच आहे. म्हणजे हे संशोधन पण काही नवीन नाही असं त्यांना म्हणायचंय. शास्त्रज्ञांचे शेवटचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, हे परमहंस योगानंद म्हणतात. काळ आणि इतिहासकार यांना संभ्रमात टाकणारे सोशिकपणा हे भारताचे पर्यायी नाव खरोखरी नाही काय? उद्घाटनाच्या दिवसानंतर थोड्याच दिवसांनी मी त्या संशोधन केंद्रात पुन्हा गेलो. त्या महान वनस्पती शास्त्रज्ञांना आपल्या बोलण्याचे स्मरण होते. त्यांनी मला आपल्या शांत वातावरणातील प्रयोगशाळेत नेले. आता या नेच्यावर मी क्रेस्कोग्राफ ठेवतो. पहा, ही वनस्पती किती अजस्त्र प्रमाणात मोठी दिसत आहे. जर गोगलगाईचे सरपटणे याच अजस्त्र प्रमाणात मोठे करून दाखवले तर हा छोटासा प्राणी एखाद्या खास भरधाव आगगाडीच्या वेगाने धावत जात आहे असे दिसून येईल. हे नेचा म्हणजे एक वनस्पती आहे, माहिती असेल बऱ्याच जणांना, की पावसाळ्यात दिसते, भिंतींवर वगैरे येते, ज्याची पानं अशी लांब लांब असतात आणि त्याच्या मागे जर बघितलं पानाच्या मागे तर चॉकलेटी रंगाचं वेल्वेट सारखं असं असतं त्याला स्ट्रक्चर, तर तो नेचा. तर सगळ्यात पहिला जेव्हा वनस्पती शास्त्रामध्ये संशोधन केलं गेलं ते या नेच्यावर केलं गेलं. खूप सारे रिसर्च जे काय झाले सगळ्यात पहिला या नेच्या वनस्पतीवर झाले. तर त्या नेच्याबद्दल इथे एक्सप्लेन केलं की क्रेस्कोग्राफ म्हणजे मायक्रोस्कोप सारखं एक इन्स्ट्रुमेंट समजा, त्याच्या खाली त्याला बघितलं गेलं तेव्हा ती खूप मोठ्या म्हणजे मोठी दिसली. म्हणजे मायक्रोस्कोप मध्ये पण जे आपण सूक्ष्म जीव किंवा बॅक्टेरिया व्हायरस जे काय म्हणतो आपण, जे की आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही, ते त्या मायक्रोस्कोपच्या खाली दिसतात. तर तसं ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे क्रेस्कोग्राफ आहे, त्याच्या खाली या वनस्पती, ही जी वनस्पती आहे नेच्या नावाची, ती खूप मोठी दिसायला लागली. आणि जसं त्यांनी सांगितलं की आपण काय म्हणतो, आपण आपल्याकडे म्हण आहे ना की कोणी वेळानं आलं तर म्हणतात ना की गोगलगाई वर बसून आला का म्हणून, कारण की गोगलगाई इतकी स्लो जाते असं आपल्याला म्हणायचं असतं, बरोबर. तर आपण समजतो की गोगलगाई खूप हळू चालते किंवा खूप हळू येते. पण ऍक्च्युअल मध्ये जर गोगलगाईच्या दृष्टीने बघितलं तर त्या गोगलगाईला त्या क्रेस्कोग्राफच्या खाली ठेवून बघितलं तर ती जे चालते किंवा पळते ती एखाद्या भरधाव आगगाडीच्या वेगाने चालत असते किंवा पळत असते, पण आपल्याला दिसताना ती हळू वाटते, बरोबर. तर पडद्यावर अतिभव्य प्रमाणात दाखवलेल्या त्या नेच्याच्या छायेकडे पाहण्यात माझी नजर अगदी उत्सुकतेने केंद्रित झाली होती. अति सूक्ष्म अशा जीवनाच्या हालचाली अगदी स्पष्टपणे दिसून येत होत्या. ती वनस्पती खरोखरीच माझ्या मुग्ध डोळ्यांसमोर हळूहळू वाढत जात असलेली दिसत होती. शास्त्रज्ञांनी त्या नेच्याच्या टोकाला धातूची कांडी लावली आणि त्याबरोबर ती निमूटपणे होत असणारी नाट्यपूर्ण वाढ एकदम थांबली आणि तो धातूची कांडी बाजूला घेतल्यावर ती वाढ पूर्ववत सुसंबद्धपणे सुरू झाली. म्हणजे काय म्हणायचं त्यांनी की वनस्पती जसं आपल्याला मेटल्सचा इम्पॅक्ट होतो, म्हटलं जातं ना की आपल्या शरीरावर मेटल म्हणजे चांदी सोनं घालावं, कारण त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरावर होतो, मनावर होतो. एक्झॅक्टली त्या वनस्पतीवर त्या धातूच्या कांडीचा कसा परिणाम होतो हे त्या क्रेस्कोग्राफच्या खाली परमहंसांना जगदीशचंद्र बोस दाखवत होते त्या प्रयोगशाळेत. म्हणजे तिथे कोण जे संशोधक असतील ते, तर त्याच्यात असं दिसत होतं की त्या नेच्याच्या वनस्पतीच्या टोकाजवळ ती धातूची कांडी नेल्यावर त्याची जी काय वाढ आहे ती फास्ट व्हायची आणि धातूची कांडी काढल्यानंतर नैसर्गिकपणे जशी त्याची जेवढा त्याला वेळ लागायचा वाढायला तेवढ्याच वेगानं ती वाढायची. म्हणजे तिचा स्पीड कमी व्हायचा थोडक्यात, आणि धातूची कांडी नेली की स्पीड वाढायचा तिचं डेव्हलपमेंट आणि मॅच्युरेशन होण्याचा. तर हे संशोधन त्यांना दिसलं त्याच्यात किंवा त्यांना दाखवलं गेलं त्याच्यात. तू पाहिलेस ना की अगदी थोडासा सुद्धा बाह्य अवरोध क्षेप हा या संवेदनाशील ग्रंथींना किती हानिकारक असतो, बोस म्हणाले. पहा, आता मी क्लोरोफॉर्म देतो व मग त्याचा उतारा देतो. म्हणजे ते म्हणतात की बघा, आपलं शरीर सुद्धा असं आहे, फॉरेन पार्टिकल म्हटलं जातं, किंवा आपल्या शरीरात काहीतरी घुसलं, काटा घुसला, काच घुसली किंवा काही घुसलं तर आपलं शरीर एक्सेप्ट नाही करत ते. आणि जर आतवर खोलवर घुसलं असेल तर शरीरच काय करतं, पस निर्माण करतं, आजूबाजूला एकदम असा मऊसर भाग निर्माण करतं, पाणी निर्माण करतं, आणि त्या पाण्याच्या द्वारे तो फुगीर भाग त्याच्या द्वारे त्याला बाहेर ढकलायचा प्रयत्न करतं आपलं शरीर स्वतःहून, आपण काही न करता. ज्यांना कोणाला हे एक्सपिरियन्स आला असेल ते बघू शकतात. आणि जेव्हा आपण त्याला स्वतःहून काढायचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपल्याला ते दुखतं. का दुखतं? कारण की तो फॉरेन पार्टिकल किंवा बाहेरची जी काही गोष्ट आहे ती शरीर आतमध्ये घ्यायला म्हणजे ते एक्सेप्ट नाही करत, बरोबर. तर तसंच हे जगदीशचंद्र बोस सांगतायत की तो जो काय नेचा आहे तो तू पाहिलंस ना की अगदी थोडासा सुद्धा बाह्य अवरोध
म्हणजे बाहेरचं जे काही गोष्ट आहे ती कशी इम्पॅक्ट करते त्या ग्रंथींवर, त्या संवेदनशील ग्रंथींवर, आणि ती किती हानिकारक सुद्धा असते असं ते सांगतायत. आणि ते पुढे म्हणतात की पहा आता मी क्लोरोफॉर्म देतो व मग त्याचा उतारा देतो. क्लोरोफॉर्म आपल्याला माहिती आहे एक केमिकल आहे. क्लोरोफॉर्मचा परिणाम असा झाला की वाढ होण्याची एकदम थांबली आणि उताराचे औषध दिल्यावर पुन्हा पूर्ववत सुरू झाली. म्हणजे आपल्याला हे कळतंय की एखादं केमिकल आपण टाकलं म्हणजे HCl किंवा ऍसिड सारख्या गोष्टी माहितीये ना पूर्ण जळून जातात, वनस्पती असतील किंवा आपली स्किन सुद्धा. तर एवढे हार्श आणि काय म्हणतात हानिकारक हे केमिकल्स असतात. तर ते त्यांनी क्लोरोफॉर्म टाकून बघितलं तर त्याची वाढ होण्याचं एकदम थांबलं. म्हणजे सूक्ष्म कोणी बघितलंय का की वनस्पती वाढायला किती वेळ घेते ना. आपण एखादं झाड लावलं तर आपल्याला डोळ्यांना दिसतं का ते की वाढायला लागले म्हणून? नाही दिसत. पण ह्या क्रेस्पोग्राफच्या खाली ते तेच बघतायत की ते त्याचं जे स्पीड आहे ना वाढायचं ते तिथं दिसतंय डोळ्यांना आपल्याला त्या क्रेस्पोग्राफच्या खाली ठेवलं की. आणि दुसरी धातूची कांडी त्याला लावल्यावर फास्ट होतंय हळू होतंय हेही कळतंय. आणि क्लोरोफॉर्म सारखं केमिकल वापरल्यानंतर त्याची वाढ पूर्ण एकदम म्हणजे क्लोरोफॉर्म टाकल्याबरोबर त्याची वाढ व्हायचं थांबते हेही त्या क्रोस्कोग्राफच्या खाली दिसते. आणि जेव्हा ती वाढ व्हायचं थांबते हे दिसलं त्याच्यानंतर त्यांनी क्लोरोफॉर्मचा उतारा म्हणजे जे काही क्लोरोफॉर्म टाकलाय त्याचा इम्पॅक्ट नाहीसा करण्यासाठी दुसरा उतारा दिला. तेव्हा त्यांना उतारा म्हणजे दुसरा केमिकल किंवा औषध जेव्हा टाकलं तेव्हा पुन्हा मग त्याची पूर्ववत वाढ व्हायला सुरुवात झालेली दिसले त्यांना. पडद्यावर उत्क्रांतिमय हालचाली दिसून येत होत्या. म्हणजे हे सगळं वनस्पतीशी रिलेटेड संशोधन ते प्रत्यक्षात दाखवत आहेत परमहंसांना. मी अगदी स्तब्धपणे पाहत होतो. सिनेमातला देखावा सुद्धा इतका आकर्षक नसेल. माझ्या सोबत्याने प्रस्तुत सिनेमातल्या खलनायकाने म्हणजे ते बघा ते माझं सोबती म्हणजे काय म्हणतात ते प्रस्तुत सिनेमातल्या खलनायकाने त्या वनस्पतीच्या एका भागात तीक्ष्ण चाकू खुपसला. म्हणजे बोस असतील किंवा ते संशोधक तिथले त्यांनी वनस्पतीच्या एका भागात तीक्ष्ण चाकू खुपसला. त्याबरोबर त्या ठिकाणी आकडी आल्यासारखी फडफड सुरू झाली व दुःख झाल्याचे दिसून आले, जे आपल्या साध्या डोळ्यांना नाही दिसत. म्हणजे हे सुरुवातीलाच सांगितलं ना संवेदना असतात वनस्पतींना सुद्धा. आपण खनिज म्हणतो बरोबर, दगड दगड आहेस का म्हणतो आपण बऱ्याचदा ना, उपमा देतो. कोणी मुलं अभ्यास करत नसतील किंवा मार्क कमी पडले किंवा सांगितलेलं ऐकलंच नाही तर दगड आहेस का हे का म्हणतो आपण? कारण आपल्याला वाटतं की त्या दगडाला संवेदना नाही आहेत. इथं वनस्पतींच्या संवेदना दाखवतायत संशोधना थ्रू जगदीशचंद्र बोस. तर कुठलीही गोष्ट जी आहे पृथ्वीवर त्याला सगळ्या गोष्टींना त्या संवेदना आहेत, सगळ्यामध्ये जीव आहे. तर जसं चाकू खुपसल्यावर आपल्याला वेदना होतात ना, एक्झॅक्टली तशा वेदना त्या वनस्पतींना सुद्धा होतात. हे त्या क्रेस्पोग्राफच्या खाली त्यांनी त्या वनस्पतीमध्ये चाकू खुपसून बघितलं की फडफड झालेलं, त्या वनस्पतीची फडफड झालेली. बरोबर आपण टीव्हीत वगैरे बघतो की प्राण्यांना जेव्हा मारलं जातं तेव्हा ते कसे फडफड करतात. ते दुःख वेदना ते बघूनच जाणवतं आपल्याला बरोबर त्यांना किती वेदना झाली असेल. एक्झॅक्टली त्या वनस्पतींनाही तसं होतं. माझ्या सोबत्याने त्या वनस्पतीच्या खोडातून जेव्हा चाकू फिरवला तेव्हा पडछाया खूप आवेशाने क्षुब्ध झाली आणि मग स्तब्ध होऊन शेवटी मृत्यूमध्ये विश्राम पावली. बघा एका मोठ्या झाडाला क्लोरोफॉर्म देऊन मी त्याचे यशस्वीपणे स्थलांतर केले. साधारणपणे जंगलातील हे राजे स्थलांतर केल्यावर पुढे थोड्याच काळात मरून पडतात. म्हणजे आपण बघितलं असेल की मध्यंतरी ऐकलं असेल तुम्ही रस्ते बांधण्यासाठी हायवे बांधण्यासाठी मोठे मोठे पूर्वीचे झाडं तोडली गेली. तेव्हा मग जे पर्यावरणाला सपोर्ट करणारी संस्था होत्या त्यांनी विरोध केला. बरंच काय काय झालं. मग त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या झाडांना इथनं कापून घेतो आणि दुसऱ्या जागी नेऊन डोंगरावर आणि जंगलांमध्ये लावतो. मग ते लावण्याच्या ज्या प्रोसेस एकतर इतकी वर्षानुवर्षांची मोठी मोठी झाडं ती त्यांना जेव्हा तोडलं जातं किंवा हे क्लोरोफॉर्म टाकून काढलं जातं त्या ठिकाणावरनं आणि दुसऱ्या जागी जेव्हा त्यांना ठेवलं जातं किंवा त्यांना तिथे लावलं जातं तेव्हा ते जगतील का? कॉमन सेन्स आहे ना. म्हणजे ते थोड्याच दिवसात मरून जातात. कारण की छोटं रोप लावणं आणि मोठं झाड लावणं फरक आहे ना काहीतरी. तर ते ते सांगतात की क्लोरोफॉर्म देऊन मी त्याचे यशस्वीपणे स्थलांतर केले. साधारणपणे एका मोठ्या झाडाला क्लोरोफॉर्म देऊन मी त्याचे यशस्वीपणे स्थलांतर केले. साधारणपणे जंगलातील हे राजे स्थलांतर केल्यावर पुढे थोड्याच काळात मरून पडतात. वनस्पतींच्या बाबतीत पुनरुज्जीवन साध्य करून देण्याचे सांगताना जगदीश भाऊंना अगदी मनापासून हसू आले. म्हणजे त्यांना म्हणायचं की पुनरुज्जीवन पण होतंय म्हणजे बरेच झाडं जगतात सुद्धा असं थोडक्यात म्हणायचंय. बघूया पुढे काय सांगतात ते. माझ्या नाजूक उपकरणाच्या सहाय्याने मी जे आलेख काढले आहेत ते असे सिद्ध करू शकतात की झाडांमध्ये सुद्धा रुधिराभिसरणाची प्रक्रिया चालू असते. रुधिराभिसरण म्हणजे आपल्या शरीरात जे होतं त्याप्रमाणे त्यांना सांगायचं. त्यांच्या जीवन रसांची
हालचाल प्राण्यांच्या शरीरातील रक्तदाबाने होणाऱ्या हालचालीसारखी असते. म्हणजे जसं रुधिराभिसरण म्हणजे कसं रक्ताभिसरण होते ना आपण, किंवा आपण जे अन्न खातो ते आपल्या लहान आतडे, मोठ्या आतडे किंवा पचन संस्थेमध्ये जातं आणि तिथं जे काही पाचक द्रव्य सोडलं जातं आणि अन्नाचं पचन होतं, जे आवश्यक जीवनसत्व आहेत ते आपल्या शरीराला रक्ताद्वारे पुरवले जातात. आणि ही जी काही प्रोसेस आहे दॅट इज म्हणजे ते आहे रुधिराभिसरण किंवा त्या प्रक्रिया रक्ताभिसरण, रुधिराभिसरण. तर अशा प्रक्रिया झाडांमध्ये सुद्धा चालू असतात आणि त्यांच्या जीवन रसाची हालचाल प्राण्यांच्या शरीरातील रक्तदाबाने होणाऱ्या हालचालीसारखीच असते. वनस्पतींची जीवनरस शोषून घेण्याची क्रिया केशाकर्षणासारखी यांत्रिक स्वरूपाची नसते, जसे साधारणपणे समजले जाते. ही जी घटना होते ती जिवंत अशा पेशींच्या प्रवृत्तीचे निदर्शक होय, असे स्पष्टीकरण क्रेस्कोग्राफ करून देतो. रुळाच्या रुळाच्या आकाराची एक लांब नलिका झाडाच्या बुंद्यापासून फांद्यांपर्यंत गेलेली असते व तिच्यातून चोहीकडे सभोवार तंतू पसरत जातात आणि त्यांकरवी झाडाच्या हृदयाचे कार्य होते. जितक्या बारकाईने आपण या गोष्टी पाहाव्या तितके आपल्याला उघड दिसून येते की निसर्गामध्ये सर्व पदार्थांमधून एक समानधर्मी योजना नित्य कार्य करीत असते. जसं आपलं हृदय सतत चालू असतं तसं झाडाचं हृदय सतत चालू असतं. त्याच्या आपल्या शरीरामध्ये जशी रक्ताभिसरणाची प्रोसेस प्रक्रिया सतत चालू असते, ऑक्सिजन रक्ताभिसरण, तशी झाडांमध्ये सुद्धा चालू असते. आपल्या शरीरामध्ये जसे नर्वस सिस्टीम म्हणा किंवा आपल्या मेंदूचे जे काही नर्व्स आहेत त्या नखाच्या टोकापर्यंत, पायाच्या बोटाच्या नखाच्या टोकापर्यंत, हाताच्या नखाच्या टोकापर्यंत आपल्याला संवेदना जाणवतात. हा ना, कोणी टोचलं किंवा नखाला नख कापताना जरी लागलं तरी त्या संवेदना त्याची कळ मेंदूपर्यंत जाते. बरोबर तसंच वनस्पतींमध्ये सुद्धा असतं आणि त्याचं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. शास्त्र शास्त्रज्ञ महाशयांनी आणखी एका बोस यंत्राकडे मला नेले. आता मी तुला कथिलाच्या तुकड्यावर प्रयोग करून दाखवतो. धातूमधील म्हणजे हे कथिल म्हणजे धातू आहे. धातूमधील जीवनशक्तीवर आघाताचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम घडून येतो अशा विविध प्रत्याघातांची नोंद शाईच्या खुणांनी केली आहे. अनुरचनेच्या वैशिष्ट्यपूर्ण लहरी दर्शवणारा आलेखाचा तक्ता पाहत असताना मी अगदी तल्लीन झालो. प्रोफेसर साहेबांनी जेव्हा कथिलाच्या तुकड्यावर क्लोरोफॉर्म टाकला तेव्हा आंदोलनांचे नोंद लिखाण थांबले. ज्यावेळी धातूने आपली पूर्वीची स्थिती प्राप्त करून घेतली त्यावेळी ते नोंद लिखाण पुन्हा सुरू झाले. माझ्या सोबत्याने मग एका विषारी रसायनाचा उपयोग केला. पत्र्याचे टोक कंप पाहू लागले आणि अगदी त्याच बरोबर आलेखातील सुईने अगदी नाट्यपूर्ण पद्धतीने त्या धातूच्या तुकड्याची मृत्यूची घटका दर्शवली. नंतर शास्त्रज्ञ महाशय म्हणाले, बोस उपकरणांनी आलेखांच्या सहाय्याने असे दाखवले आहे की कात्रीमधील व इतर यंत्रामधील पोलादासारखे धातू यांनाही थकवा येतो. बघा मग असेच म्हटलं ना की दगडाला पण आपण म्हणतो की संवेदना नसतात, आपण उपमा देतो की दगड म्हणजे काही कळत नाही त्याला, पण ते म्हणतात की कातरी सारखी पण वस्तू किंवा जे काही यंत्र आहेत पोलादाची तर तीही थकतात असं सांगितलंय. आणि अधूनमधून विश्रांती घेतल्यावर ते ताजेतवाने व कार्यक्षम होतात. धातूंमधील जीवशक्तीची नाडी ही विद्युत प्रवाह त्यामधून वाढवल्याने किंवा त्याच्यावर जास्त दाब ठेवल्याने जबरदस्त दुखावली जाते किंवा एखाद्या वेळी अजिबात थांबते. खोलीमध्ये ठेवलेल्या अनेक शोधयंत्रांचे मी निरीक्षण करीत होतो. ती यंत्रे म्हणजे अविश्रांत कौशल्याची बोलती स्मारके होती. साहेब, आपल्या आश्चर्यकारक यंत्रांचा भरपूर उपयोग करून मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील कृषी विकासाला वेग दिला जात नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. यापैकी काही यंत्रांचे प्रयोगशाळेमध्ये निकडीचे प्रयोग करून वनस्पतींच्या वाढीवर निरनिराळ्या प्रकारच्या खतांचा कसा कसा परिणाम घडून येतो हे सुलभतेने दाखवता येणार नाही का? म्हणजे बघा, परमहंसांना खूप उत्सुकता होती आणि त्यांना वाटलं हे सगळं बघून की हे जे काय तुम्ही संशोधन केलंय त्याचा आपल्या कृषी म्हणजे शेती विकासाला वेग देण्यासाठी उपयोग करून घेता येणार नाही का, म्हणतात ते. कारण की जी काही आता केमिकलची खतं वापरली जातात किंवा जी काही आहेत त्याचा परिणाम काय होतो या वनस्पतीवर, जेणेकरून हे माणसांना दाखवण्यात येईल किंवा दिसेल त्याचा काय परिणाम होतो ते. तर ते म्हणतात तुझे म्हणणे बरोबर आहे. पुढील पिढ्यांकडून बोस उपकरणांचे असंख्य उपयोग केले जातील. शास्त्रज्ञाला आपल्या हयातीत इतरांकडून मान्यता मिळत नाही. आपण काही नवीन शोध शोधून काढले ह्यातच त्याला आनंद मानून घ्यावा लागतो. बघा, त्यांनी जेव्हा शोध काढला तेव्हा इमिडिएट म्हणजे आता एकतर ते इन्स्ट्रुमेंट मान्य करायलाच कित्येक वर्ष जातात. त्याच्यासाठी किती झगडावं लागतं त्या शास्त्रज्ञांना की मी काय म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक काय आणि हे खरंच कसं होतं कसं नाही
त्याचे कित्येक प्रयोग करायला लागतात वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती, त्याच्या सगळ्या गोष्टी नमूद करायला लागतात, त्याचे सगळे डॉक्युमेंट बनवायला लागतात आणि ते जाऊन समोरच्या माणसांना प्रूव्ह करायला लागतात. त्यात समोरचे माणसं एक्सेप्ट करणारी असतील, पॉझिटिव्ह विचार करणारे असतील, त्याच्याकडे बघणारे असतील तर ठीक, जर त्यातून त्यांना ते पटलंच नाही तर त्याच्यावर पुन्हा आर्ग्युमेंट आणि बऱ्याच गोष्टी होतात. तर हेच करण्यात त्यांचं अख्खं आयुष्य जातं. तर ते म्हणतात की ते एक्सेप्ट करण्यातच आम्ही आनंद मानतो की आमचं संशोधन एक्सेप्ट झालं जगभर, बाकी त्याचा उपयोग आहे ते पुढच्या पिढीनं करायचा, असं ते सांगतात. तर शास्त्रज्ञाला आपल्या हयातीत इतरांकडून मान्यता मिळत नाही. आपण काही नवीन शोध शोधून काढले यातच त्याला आनंद मानून घ्यावा लागतो. अविरत सेवा करणाऱ्या त्या विज्ञान महर्षीचा मी कृतज्ञतेच्या निसंकोच उद्गारांनी निरोप घेतला. मी मनात म्हणालो, त्यांच्या बुद्धिमत्तेची ही विस्मयकारी उत्पादन क्षमता कधी आटू शकते काय? म्हणजे प्रश्न पडला परमहंसांना. पुष्कळ वर्षे झाली त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता कमी झाली नाही. रेझोनंट कार्डिओग्राफ सारख्या गुंतागुंतीच्या उपकरणाचा शोध लावून बोसांनी पुढे हिंदुस्थानातील असंख्य वनस्पतींवर प्रदीर्घ संशोधन चालू ठेवली. उपयुक्त अशा औषधांच्या कृतींचा म्हणता म्हणता एक अवाढव्य ग्रंथ तयार झाला. हा कार्डिओग्राफ इतक्या बारकाईने लक्ष देऊन काही एक चूक राहू न देता तयार केलेला आहे. त्या यंत्रात एका क्षणाचा 1/100 भाग सुद्धा आलेखित केला जातो. वनस्पती, प्राणी आणि मानवी देह यांच्यामधील बंधनांचे हळूवार असे ठोके त्याच सुरात नोंदले जातात. त्या महान वनस्पती शास्त्रज्ञाने असे भविष्य केले की या कार्डिओग्राफचा उपयोग प्राण्यांच्या ऐवजी वनस्पतीवर केला जाईल व त्यांचे शास्त्रीय अवच्छेदन करता येणे शक्य होईल. वनस्पती आणि प्राणी यांना एकाच वेळी औषध देऊन त्याचे दोघांच्या शरीरावर परिणाम नोंदले तेव्हा त्या नोंदीमध्ये एक विलक्षण एकसूत्रीपणा व साम्य आढळून आले, असे त्यांनी दाखवून दिले. मानवी शरीरामधील प्रत्येक घडणी वनस्पतीच्या शरीरामध्ये अगोदरच घडलेली आढळून येते. वनस्पतीवर असे प्रयोग केल्याने प्राणी आणि मानव यांच्या शरीर यातना थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतील. काही वर्षांनी बोसांच्या वनस्पतीवरील या अग्रगामी शोधांचा इतर शास्त्रज्ञांनी पाठपुरावा केला. 1938 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये जे संशोधन झाले ते दी न्यूयॉर्क टाइम्स पत्राने प्रसिद्ध केले ते असे. ते जे प्रसिद्ध केले त्याच्याबद्दल लिहिलंय ते. गेल्या काही वर्षांमध्ये संशोधनांती असे सिद्ध झाले आहे की ज्यावेळी मज्जातंतू, मेंदू व शरीराचे इतर भाग यामध्ये संदेश एकमेकांकडे पोहोचवले जातात त्यावेळी सूक्ष्म असे विद्युत प्रवाह तरंग निर्माण होतात. या प्रवाह तरंगाचे अगदी सूक्ष्म मापनाच्या गॅल्व्हॅनोमीटर करवी मापन झाले आहे आणि आधुनिक बृहदर्शक उपकरणांकरवी त्या प्रवाह तरंगांचे लाख पट बृहतीकरण करण्यात आले आहे. बघा, इथं पूर्ण सगळं सायन्स सांगितलेलं आहे की आपला मेंदू, मज्जातंतू किंवा शरीराचे इतर भाग जेव्हा एकमेकांकडे त्याचे संदेश पोहोचवले जातात त्यावेळी सूक्ष्म अशी विद्युत प्रवाह तरंग निर्माण होतात. म्हणजे जसं आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो, इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो, आपल्या आतमध्ये आहे, आपल्याला माहिती आहे बरोबर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज किंवा फील्ड, त्याच्यात पण आपली डावी बाजू म्हणजे मॅग्नेटिक, उजवी बाजू म्हणजे इलेक्ट्रिक. इडा पिंगळा, स्त्री शिव शक्ती, स्त्री तत्व, पुरुष तत्व, हे सगळं कनेक्शन आहे. तर हे जे काही विद्युत प्रवाहाचे तरंग आहेत ते निर्माण होतात जेव्हा मेंदूकडून बाकीच्या अवयवांकडे मेसेंजर म्हणू शकतो आपण, तेव्हा मेसेज पाठवतो. तेव्हा आपण बऱ्याचदा व्हिडिओ पण बघितले असतील, कोणी बघितले असेल तर माहित नाही मला, पण आहेत असे व्हिडिओ की जेव्हा ब्रेन मध्ये न्यूरॉन्स जे आहेत आपले, तर एखादा मेसेज पोहोचवायचा असेल, समजा आपल्या अंगठ्याला ठेच लागले आणि तो मेसेज आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवायचा आहे, जेव्हा आपल्याला कळ येते तेव्हा काय होतं एक्झॅक्टली, तो करंट जो आहे ना, तो करंट बघा, वेदना जेव्हा होतात तेव्हा ज्यांनी अनुभवलंय ते मागं जाऊन बघू शकतात ती हे फेज, की जेव्हा अंगठ्याला ठेच लागते जोरात आणि जी कळ येते, एखादा करंट बसल्यावर जसं वाटतं ना तसं ते मेंदूपर्यंत कळ जाते, बरोबर. तर ती कशी जाते, तर आपल्या आतमध्ये हे न्यूरॉनल कनेक्शन आहे ना न्यूरॉन्सचं, त्यातनं जी इलेक्ट्रिक करंट वाहत असतो, तो करंट जो आहे तो त्या मेंदूपर्यंत घेऊन जात असतो ती कळ. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरात पण चालेल असं. आणि म्हणजे सायन्सनी प्रूव्ह केलेलं ऑलरेडी की आपली प्रत्येक पेशी आहे त्याच्यात 0.27 व्होल्ट करंट असतो एका पेशीमध्ये. अशा किती ट्रिलियन्स पेशी आपल्या शरीरात आहेत बघा, म्हणजे किती इलेक्ट्रिक पॉवर आपल्या आतमध्ये आहे ते बघा. त्याच्यावरून आपण समजू शकू की जे आपण व्होल्टेज मध्ये मोजतो ना इलेक्ट्रिक करंट, मग आपल्या आतमध्ये किती करंट आहे. म्हणून तर ते अर्थिंग महत्वाचं आहे म्हणतात ना, लाल वायर, काळी वायर आणि अर्थिंग, 3 गोष्टी महत्वाच्या. तर ते अर्थिंग खूप महत्वाचं आहे आणि आपण काय केलं इतके वर्ष, अर्थिंगच बंद करून टाकले. म्हणजे काय, चप्पल घालतो आपण ना, अर्थिंगच गेले आपलं. आणि अर्थिंग गेल्यावर काय होतं, शॉर्ट सर्किट, बरोबर, जे झालंय माणसाच्या मेंदूचं.
मेंदूचं म्हणा, कपॅसिटीचं खूप खूप मस्त कनेक्शन आहे निसर्गासोबत आपलं. समजून घ्यायला पाहिजे फक्त. मग म्हणून आता परत सांगायला लागतंय ना डॉक्टरांना, डायबेटीस वाल्या पेशंटना, की अनवाणी पायानं गवतावर चाला, जमिनीवर चाला. का तर ते अर्थिंग संपलंय, ते अर्थिंग कनेक्ट व्हायची परत गरज आहे म्हणून. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत, तर त्या आपल्याला कळल्या पाहिजेत की का अनवाणी पायानं चाललेलं चांगलं असतं. बघा पूर्वीच्या काही चपला नव्हते, शेतात जाताना सगळेजण अनवाणीच जायचे. त्यांचं सगळं म्हणजे कनेक्शन जे काय, झोपताना पण ते शेतात झोपायचे मातीवर. किती अर्थिंग होतं, किती स्टेबल होती त्यांची लाईफ, किती बॅलेन्स होतं आयुष्य. आणि आता आपले सगळं अर्थिंग तुटले. फरशा वापरतो ना आपण घरात, त्या फरशांमध्ये पण आणि किती केमिकलच्या फरशा असतात. स्टायलिश फरशा आपल्याला लागतात ना, चेहरा दिसला पाहिजे त्याच्यात आरशासारखा, बरोबर. मग ते ते आरशासारखं बनवण्यासाठी त्याच्यात केमिकल वापरले जातात. आणि ते केमिकल वापरल्याचे परिणाम आता इथं क्लोरोफॉर्मचा बघतोय आपण, वनस्पतीवर कसे परिणाम होतात, बरोबर. तर किती आपण म्हणजे नॅचरली चाललेल्या गोष्टींना विध्वंसक बनवले, आपणच बनवले, आणि त्याचे परिणाम आपल्यावरच होत आहेत, आपल्यालाच त्याचा त्रास होतोय. आणि पुन्हा मग आपण आता पुन्हा निसर्गात चाललोय. अर्थिंग, म्हणून अर्थिंग महत्वाचं आहे. किंवा बिना चप्पलचं चालता आलं पाहिजे, चाललं पाहिजे, कारण ते अर्थिंग आपल्या शरीराला गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने इथं तरंग निर्माण होतात हे सांगितलं. या प्रवाह तरंगांचे अगदी सूक्ष्म मापन गॅल्व्हनोमीटर नावाचं एक मशीन आहे, ज्याच्याद्वारे हे तरंग मोजले जातात. तरंग म्हणजे जे काही इलेक्ट्रिक करंट म्हटलं मी, ते मोजले जाऊ शकतात किंवा मोजले जातात. आणि आधुनिक बृहदर्शक उपकरणांकरवी या प्रवाह तरंगांचे लाखपट बृहतीकरण करण्यात आले आहे. जिवंत प्राण्यांचे किंवा मनुष्यांच्या देहातील ज्ञान तंतूंमधून या प्रवाह तरंगाचे जे वहन होत असते, त्याचा अभ्यास करण्याची आतापर्यंत एकही समाधानकारक अशी पद्धती उपलब्ध नव्हती. म्हणजे हे 1938 पर्यंत सांगतात. कारण या प्रवाह तरंगाचे जे वहन होते ते अत्यंत द्रुतगतीने होत असे. आणि जेव्हा बोसने याचा शोध लावला तेव्हा हे सगळं साध्य झालं म्हणतात. पुढे अजून ते काय सांगतात की डॉक्टर के.एस. पोल व H.J. कर्टिस यांनी आपल्या एका शोधाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. तो शोध म्हणजे असा की सोनेरी रंगाचे मासे ठेवण्याच्या काचेच्या पात्रात जी आपण निटेला नावाच्या ताज्या पाण्यातील वनस्पतींची पाने ठेवतो, त्या वनस्पतीच्या लांबशा एकेरी पेशी या गुणधर्मांच्या दृष्टीने वस्तुतः एकेरी ज्ञानतंतूच होय. यापुढे जाऊन त्यांनी असेही शोधून काढले की निटेला वनस्पतीच्या तंतूंना उत्तेजन दिल्यावर त्यातून अगदी एकाच पद्धतीने विद्युत प्रवाहाचे तरंग प्रसृत होतात. फक्त या तरंगांचा गतिवेग हा मनुष्य व इतर प्राणी यांच्या शरीरातील ज्ञानतंतूंपासून प्रसूत होणाऱ्या अशा तरंगाच्या गतिवेगापेक्षा भिन्न असतो. साहजिक आहे ना, जसं गोगलगाईच आहे, गोगलगाई तिच्या दृष्टीने खूप फास्ट पळत असते, पण आपल्या दृष्टीने ती स्लो आहे. तसंच आपल्या शरीरातले जे ज्ञानतंतू आहेत किंवा न्यूरॉन्सचे करंट फ्लो होण्याचा जो वेग आहे, त्याच्या पटीनं त्या वनस्पतीमधला वेग आपल्या दृष्टीने कमीच वाटणार ना आपल्याला, पण त्यांच्या दृष्टीने तो फास्ट आहे. तर ह्या विद्युत प्रवाह तरंगांचा गतिवेग प्राण्यांपेक्षा वनस्पतीमध्ये फारच कमी असलेला आढळून आलेला आहे. म्हणून या शोधाचा उपयोग कोलंबिया विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी ज्ञान तंतूमधून प्रवाहित होणाऱ्या विद्युत तरंगाच्या वहनाचे मंद गतीचे चलचित्र काढण्याच्या कामी करून घेतला. अशा तऱ्हेने निटेला वनस्पती ही एका प्रकारे रोझेटा दगडासारखी झाली आहे की जिचा उपयोग जड व जीव यांच्या अगदी परस्पर सीमेवरील अत्यंत गुप्त अवस्थेत ठेवलेली गूढ रहस्ये उकलण्याच्या कामी झालेला आहे. भारताच्या या ध्येयवादी शास्त्रज्ञाचे कवी सम्राट रवींद्रनाथ टागोर हे एक मोठे चाहते व गाढ मित्र होते. त्यांना उद्देशून त्या गोड बंगाली कवीने खालील काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. म्हणजे जे काही बोसांचं जे संशोधन होतं, त्यांचे मित्र होते रवींद्रनाथ टागोर. आपल्याला माहिती आहे रवींद्रनाथ टागोर त्यांनी ते कवी सम्राट होते. त्यांनी त्यांच्या मित्रासाठी त्यांना उद्देशून एक गोड बंगाली अशी कविता काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. साधू सांग पुन्हा जगास तुझी या शास्त्रीय वाणीमध्ये, पूर्वापार युगीन साम कवनी उत्तिष्ठ हो जाग्रत. पाचारी घनपंडितास जवळी बोधामृत प्राशना, पाचारी मदमोह पीडित जना सत्यार्थ ऐकावया. पांडित्याती गर्व वाद करीती तो वादही निष्फळ, धीरोदात्त निसर्ग तत्पर असे वा पार्श्वी तुझ्या मंगल. पाचारी वरदे धरे बुधजना सर्वा इथे यावया, येऊ दे तव अध्वराग्नी भवती संमेलनी ते जन. येवो भारत आमुचा पुनरपी त्या वैभवाच्या शिरी, कर्तव्योन्मुख कार्यो तत्पर असे होवोत सारे जन. ध्यानी तन्मय होऊनी सहजही लागो समाधी तया, चित्ती निर्भयता असून कसला तो लोभ नाही मना. नाही विग्रह कोणताही कसला, शुद्धात्मा ही तशी, ऐसे गौरव स्थान त्यास मिळूनी उच्चासनी बैसुनी. साऱ्या मानव जातीला पुनरपी सन्मार्ग दावूनी
ना, देवोनी उपदेश भारत बनू आदर्श साऱ्या जगा. बघा किती सुंदर काव्य केलं त्यांनी. थोडक्यात इथं त्यांनी भारतामधले समृद्धी जी आहे ती बोस परत आणतायत यासाठीच त्यांनी खूप छान वक्तव्य इथं केलं की अं, सत्य जे काय आहे ते ऐकवतोयस तू, किंवा पंडितांना किंवा बोधामृत प्राशन किंवा पांडित्य जे म्हणतो आपण, अति गर्वाने जे काही वाद करतायत, पांडित्य म्हणजे कोण, अति शिकलेले माणसं याच्या अर्थाने तुम्ही इथं बघू शकता. तर ते जसे गर्वानं एकमेकांसोबत भांडत राहतात एखाद्या कन्सेप्टवर, गर्वानं एखाद्या कन्सेप्ट वरती निष्फळ वादविवाद करत राहतात, तर त्यांच्या समोर हे सत्य ऐकायला तू घेऊन आलायस. आणि धीरोदात्त निसर्ग तत्पर असे पार्श्वी तुझ्या मंगली, म्हणजे हा जो काय ते बोसांनी आधीच सांगितलं की आपलं मनच या प्रयोगशाळेपेक्षा या संशोधनाच्या पलीकडचं आहे. तर हे जे काही धीरोदात्त निसर्ग तत्पर, म्हणजे निसर्ग हा इतका धीर उदात्त आहे, तत्पर आहे की तो आपल्याला खूप काही देतोय. तर हे संशोधन त्याच्यासमोर काय नाही आहे, ते तू जगासमोर सत्य ऐकायला घेऊन आलायस. असं यातनं म्हणजे थोडंफार मला जे समजलं वाचल्यावर ते मी तुम्हाला सांगते. आणि अजून खूप डीप गहन अर्थ आहे, जसं वाचू आपण तसा त्यातनं अर्थ मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं हा 9वा चॅप्टर झालाय. आणि आता आपण 10व्याला सुरुवात करूयात. तो पण थोडा मोठा चॅप्टर आहे. त्याचं नाव आहे माझे गुरु श्री युक्तेश्वर यांची व माझी भेट. खूप सुंदर आहे हा पण. तर बघूया आपण तो आता. पूर्व तयारी न करता परीक्षा पास होणे या गोष्टीशिवाय इतर कोणताही चमत्कार परमेश्वरावरील श्रद्धा करून दाखवते. रिकाम्या वेळी मी एक प्रेरणात्मक पुस्तक हातात घेतले, पण ते न आवडून मी बंद केले. लेखकाने दाखवलेला अपवाद त्याची परमेश्वरावरील पूर्ण अश्रद्धा दाखवतो. मी मनात म्हणालो, गरीब बिचारा लेखक, रात्रीचे तेल जाळण्यावर त्याची फार श्रद्धा आहे. हायस्कूलचा अभ्यास पुरा करीन असे वचन मी बाबांना दिले होते. मला अभ्यासाचे ढोंग करता येत नसे. मी शाळेतल्या वर्गात क्वचितच दिसायचा. माझा बहुतेक सारा वेळ कलकत्त्यामधील गंगेच्या घाटावर एकांत स्थळी जास्त जायचा. जवळची स्मशानभूमी म्हणजे योगी जनांची फारच आवडती जागा. रात्री ती जागा फारच भयंकर. शाश्वत तत्वाचा शोध घ्यायला जो बाहेर पडलेला आहे त्याला काही थोड्याशा कवट्यांनी भय वाटण्याचे कारण नाही. म्हणजे त्यांना म्हणायचंय की आपण स्मशानभूमी म्हटल्यावर आपल्या मनात बरंच काय काय निगेटिव्ह यायला लागतं. तर ते सांगतायत की हे जे काही साधू आहेत ते या एकांतासाठी त्या स्मशानभूमीजवळ यायचेत. आणि हे जे काही योगी जण आहेत त्यांना ते शाश्वत तत्वाचा शोध घ्यायला बाहेर पडले. त्यांच्यासाठी या कवट्यांचं भय वाटण्याचं त्यांना काही कारणच नाही. नाना तऱ्हेच्या हाडांनी बनलेला हा अस्थिपंजर पाहून मानवी दौर्बल्य अधिक जाणवते. माझे हे मध्यरात्रीचे जागरण अर्थात विद्यार्थ्यांच्या जागरणापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे होते. हिंदू हायस्कूल मधल्या शेवटच्या परीक्षेचा आठवडा जवळ येत चालला होता. मध्यंतरीचा हा काळ म्हणजे फार भीतीदायक, स्मशानातील भूतांसारखा. इतके असून सुद्धा माझे मन शांत होते. या भूतावळीशी सामना करता करता वर्गात जे ज्ञान मिळत नसे ते मिळे. पण माझ्याजवळ स्वामी प्रणवानंदांसारखी एकाच वेळी सहज रीतीने 2 ठिकाणी वावरण्याची किमया नव्हती. मागं बघितलं ना आपण, प्रणवानंदांनी 2 ठिकाणी त्यांचं, तर ते म्हणतात की त्यांच्यासारखी माझ्याकडे काही एकाच वेळी 2 ठिकाणी वावरण्याची किमया नव्हती. पुष्कळांना पुष्कळांना पटणार नाही, पण माझी विचारसरणी अशी होती की हा माझा शिक्षणाचा प्रश्न परमेश्वराच्याच हातात होता आणि तोच मला या अडचणीतून सोडवणार होता. भक्ताच्या अयुक्तिकपणाचे कारण असे असते की त्याला हजारो आपत प्रसंगी परमेश्वराने आपले निकटवर्तीत्व गूढ रीतीने पटवून दिलेले असते. काय मुकुंदा, हल्ली तुझे दर्शन सुद्धा दुर्मिळ झाले आहे. वर्गातील एका सोबत्याने गुरपार रोडवरून एके दिवशी दुपारी जात असताना मला हटकले म्हणजे विचारले, अरे नट्टू, वर्गात मी गैरहजर असतो ना, त्यामुळे माझी आता मोठी पंचायत झाली आहे. मित्र भेटल्यावर माझी सारी हकीकत त्याला सांगून टाकली. नट्टू फार हुशार मुलगा होता. त्याला माझ्या बोलण्याचे मनापासून हसू आले. माझी अडचण ऐकून घेतल्यावर त्याला गंमतच वाटली. परीक्षेची तर तुझी काहीच तयारी नाही, तो म्हणाला. आता मलाच तुला मदत केली पाहिजे. त्याचा मित्र म्हणजे त्यांचा मित्र नट्टूच म्हणाला, आता मला तुला मदत केली पाहिजे. हे त्यांचे साधे शब्द पण मला ते दैवी आश्वासनासारखे वाटले. म्हणजे त्यांच्या मित्राचे हे साधे शब्द पण त्यांना दैवी आश्वासनासारखे वाटले. मी तडकच माझ्या मित्राच्या घरी गेलो. परीक्षक साधारणपणे जे प्रश्न घालणार त्यांची त्याने तयार केलेली उत्तरे मला मोठ्या प्रेमळपणे सांगितली.
हे प्रश्न असे आहेत की भोळ्या विद्यार्थ्यांची ते अगदी फसवणूक करतील. मी सांगितलेली उत्तरे नीट ध्यानात ठेव, म्हणजे तू अगदी सही सलामत सुटशील. मी त्याच्या घरून निघालो तेव्हा बरीच रात्र झाली होती. मी एकदम अगदी पंडित झालो. हे माझे पांडित्य थोड्याच दिवसांनी येणाऱ्या आणीबाणीच्या वेळेपर्यंत टिकावे म्हणून मी मनोमन भक्तिपूर्वक प्रार्थना केली. नट्टूने मला अनेक विषयात तयार केले, पण संस्कृतची तयारी करून घेण्याचे वेळेच्या अभावी तसेच राहून गेले. ह्या आमच्या दुर्लक्षाबद्दल मी परमेश्वराला अगदी कळवळून आळवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हिंडावायला निघालो. चालता चालता पावलांच्या ठेक्यावर नवीन ग्रहण केलेल्या ज्ञानाचे चरवण चालवले. म्हणजे ते चिंतन करायला लागले, जे काही नवीन त्या नट्टूकडनं शिकले होते त्याचं चिंतन करायला लागले चालता चालता. कोपऱ्यावरच्या झुडपातून एक जवळचा मार्ग काढीत मी चालत असताना माझी दृष्टी खाली पडलेल्या काही छापलेल्या सुट्ट्या कागदांवर पडली. मी एकदम त्याच्यावर विजयानंदाने झडप घातली. माझ्या हातात काही संस्कृत सुभाषिते आली. मला त्यांचा धडपणे अर्थ लावता येईना. मी एका शास्त्र्यांकडे गेलो. त्यांनी त्या सुभाषितांचा आपल्या भरीव आवाजाने अर्थ सांगायला सुरुवात केली. त्या पुरातन भाषेच्या नितळ मधुर सौंदर्याने वातावरण भरून गेले. हे श्लोक अपवादात्मक आहेत. हे बहुधा तुझ्या संस्कृतच्या परीक्षेला येणार नाहीत. त्या पंडितांनी त्या श्लोकांचा असा साशंकपणे निकाल लावला. पण त्या विशिष्ट कवितेशी परिचय झाल्याने दुसऱ्या दिवशी मला संस्कृतचा पेपर सोडवता आला. नट्टूची मदत अगदी नेमकी उपयोगी पडली. बाकी साऱ्या विषयात मला उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळाले. मी माझा शब्द पाळला व माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास पुरा केला. या गोष्टीचा वडिलांना आनंद झाला. मी कृतज्ञतेने परमेश्वराचे ताबडतोब आभार मानले. बघा, जी गोष्ट म्हणजे कृतज्ञतेला किती महत्व आहे हे यातनं पण कळते की जेव्हा जेव्हा काय काय घडायचं ते इमिजिएट तेव्हाच कृतज्ञतेनं म्हणजे लगेच कृतज्ञता आभार मानायचे. केवळ त्यांच्याच म्हणजे त्यांनी पास झाल्यावर किंवा ते शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आधीच म्हटलं होतं की जर परमेश्वराला वाटत असेल माझं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण व्हावं तू करून घे. मग त्यांना आपोआप तो नट्टू भेटला, त्यांना शिकवलं. संस्कृत तर काहीच झालं नव्हतं, नट्टूकडनं पण झालं नाही. मग त्यांना ते सुभाषित मिळालं. ते सुभाषिताच्या एका सुभाषिताच्या अर्थावरनं त्यांनी दुसऱ्या दिवशीचा पेपर लिहू शकले, ते असं सांगितलं त्यांनी. तर हे सगळं झाल्यावर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांना आनंद झाला. त्यांना वाटायचं की यांना ऍटलीस्ट माध्यमिक शिक्षण तर पूर्ण करावं म्हणून. तर मग त्यांना आनंद झाला आणि हे सगळं झाल्यानंतर लगेच परमहंसाने ताबडतोब परमेश्वराची कृतज्ञता आभार मानली. केवळ त्याच्याच संकेतामुळे मला नट्टू भेटला. बघा त्यांनी किती पॉझिटिव्हली आणि सगळ्या गोष्टी कशा कनेक्ट केल्यात. कनेक्ट द डॉट्स जे म्हणतो ते कसे कनेक्ट केले. केवळ परमेश्वराच्याच संकेतामुळे मला नट्टू भेटला व आडवाटेला केर कचऱ्याच्या जागी हिंडाळ्याची बुद्धी झाली हे माझ्या ध्यानात आली. माझी जी या दिव्यातून सुटका झाली त्याचे कारण परमेश्वराने मला मदत केली हे होय. त्याने केवळ लिलेने आपल्या योजनेच्या पूर्तीकरिता 2 प्रसंगी अगदी नेमक्या वेळी मला मदत केली. परीक्षेच्या जागी दैवी संकेताला अग्रेसरत्व नाकारणाऱ्या लेखकाची व त्याचे पुस्तक जे मी निरुपयोगी ठरवले त्याची मला आता आठवण झाली. म्हणजे या चॅप्टरच्या सुरुवातीला जे लेखकाला त्यांनी बोललंय त्याच्याबद्दल ते म्हणतात. आता त्या पुस्तकाची मला आठवण झाली. मी मनातल्या मनात टीका करत होतो त्याचे मला हसू आवरेना. शाळेतील शिक्षण पूर्ण करण्याकरता परमेश्वराचे ध्यान व चिंतन आणि ते सुद्धा स्मशानात लावून बसणे हा एक जवळचा मार्ग आहे हे जर मी त्या लेखकाला सांगितले असते तर त्या सद्गृहस्थाचा अधिकच गोंधळ झाला असता. आता मला जरा प्रतिष्ठा प्राप्त झाली होती, त्यामुळे मी आता उघडपणे घर सोडून जाण्याचे ठरवित होते. माझा एक मित्र होता जितेंद्र मुजुमदार. त्याच्याबरोबर वाराणसीला श्री भारत धर्म महामंडळ आश्रमात जाऊन तेथील आध्यात्मिक शिस्त पाळून राहण्याचे मी ठरवले. कुटुंबातून बाहेर जाण्याच्या विचाराने एके दिवशी माझ्या मनाला फार विषण्णता आली. आईच्या मृत्यूनंतर माझी माया, विशेष करून माझी लहान भावंडे सनंदा, विष्णू व अगदी धाकटी बहीण थांबू यांच्यावर विशेषच प्रगाढ झाली होती. मी माझ्या एकांत स्थळी ती लहानशी पोटमाळ्यावरची खोली तेथे धावतच गेलो. त्या ठिकाणी मी संत्रस्त अवस्थेत अनेकदा साधना केलेली होती. आता इथं साधनेबद्दल सांगितले. वाघाबद्दल सॉरी मार्ग ईश्वर प्राप्ती साध्य करून घेण्याच्या पूर्व तयारीचा मार्ग म्हणजे साधना म्हटले त्यांनी. तेथे ध्यानाला बसलो. सतत 2 तास माझ्या डोळ्यातील अश्रुधारा वाहत होत्या. एखाद्या रासायनिक औषधाने जसे शरीर शुद्ध व्हावे तसे माझ्यामध्ये एक विलक्षण परिवर्तन घडून आले. मायापाश सगळे तुटले. आता मायापाश म्हणजे काय सांगितले. हिंदू धर्मशास्त्राची शिकवण अशी आहे की कौटुंबिक आसक्ती ही माया आहे, ही फसवी आहे. ती साधकाला परमेश्वराच्या शोधापासून वंचित करते. प्रेमळ आप्तजन फार काय, पण प्रत्यक्ष मानवी जीवनही परमेश्वराचेच वरदान होय. जीजसची शिकवण अशीच आहे, जो माझ्यापेक्षा आपल्या पित्यावर किंवा आईवर जास्त प्रेम करतो तो माझ्या बरोबर राहण्यास योग्य नाही. मॅथ्यू म्हणजे हे बायबल मधनं घेतलेलं आहे, असं त्याचा रेफरन्स इथं दिलाय.
हे मायापाश सगळे तुटले. म्हणजे त्यांनी 2 तास बसून ध्यान केलं त्यांच्या नेहमीच्या ध्यानाच्या जागी, आणि अश्रुधारा वाहत होत्या. तर ते एखादं रसायन म्हणजे केमिकल टाकल्यावर, जसं सपोज एखादी फरशी घाण झाली असेल, ती काही केल्या पाण्यानं धुवून निघत नसेल, काही नसेल, तेव्हा तिथं ऍसिड टाकलं जातं, तेव्हा ती कशी पूर्ण सगळी लख्ख होते. तर ते म्हणतात की तसं रासायनिक औषधांमध्ये जसं शरीर शुद्ध व्हावं, तसं माझ्यामध्ये एक विलक्षण परिवर्तन घडून आलं. सगळे मायापाश तुटले. सहृदयांचा सहृद सुहृदांचा सुहृद जो परमेश्वर, ज्याचा शोध घेण्याचा माझा निश्चय अगदी वज्रलेप झाला. वडिलांच्या पुढे मी आशीर्वाद मागण्याकरता उभे राहिलो. वियोग दुःखाने त्यांचे हृदय अगदी विकल झाले होते. ते म्हणाले, माझी एक शेवटची विनंती आहे. मला आणि ह्या तुझ्या शोकविवल भावंडांना अंतर देऊ नकोस. पूज्य पिताजी, तुमच्याबद्दल मला जे प्रेम वाटते ते मी कसे व्यक्त करू? पण ज्याने मला या भूलोकी आपल्यासारखा सर्व दृष्टींनी परिपूर्ण असा पिता दिला, त्या माझ्या आकाशस्थ पित्यावर माझे अधिक प्रेम आहे. मला जाऊ द्या. काही एक विशेष दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन मी आपल्याला भेटायला परत केव्हा तरी येईन. वडिलांनी मोठ्या नाखुशीने संमती दिली व मी वाराणसीला आश्रमात जाण्यास निघालो. जितेंद्र तेथे अगोदर गेले. स्वामी दयानंद यांनी माझे अंतःकरणपूर्वक स्वागत केले. त्यांची उंच व शेलाटी शरीरयष्टी मुद्रा विचारी मला ते रुबाबदार वाटले. त्यांचा चेहरा गोरा असून त्यांचे बुद्धांच्या चेहऱ्याच्या शांततेशी साम्य होते. म्हणजे त्यांनी त्यांचं कंपॅरिझन बुद्धांच्या चेहऱ्यासारखं वाटलं असं म्हणतात. माझ्या नवीन राहत्या जागेत पोटमाळ्यावर एक खोली होती. ती पाहून मला फार बरे वाटले. तेथेच मी पहाटे आणि सकाळी बसत असे. आश्रमातील मंडळींना ध्यान धारणा वगैरे विषयाबद्दल अगदीच थोडी माहिती होती. तेव्हा मी आश्रमाच्या संघटनेच्या कामात जास्त लक्ष घालावे असे त्यांना वाटे. मी दुपारी ऑफिसमध्ये काम करीन, त्याची ते प्रशंसा करीन. परमेश्वर शोधण्याचा इतक्या लवकर प्रयत्न करू नकोस. पोटमाळ्यावरच्या खोलीत अगदी लवकरच उठून जात असताना एक आश्रमवासी विद्यार्थी माझ्या बरोबर येत होता. त्याने छद्मी आवाजात वक्तव्य केले. मी दयानंदांकडे गेलो. गंगेच्या किनाऱ्यावर तिचे चांगले दर्शन होईल अशी एक लहानशी खोली होती. तेथे ते काम करीत बसले होते. स्वामीजी, येथे मी काय करायचे हे काही मला समजत नाही. मला परमेश्वराच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा सरळ शोध घ्यायचा आहे. त्याच्या भेटीखेरीज केवळ एखाद्या संस्थेचा सदस्य होऊन किंवा एका पंथात जाऊन किंवा काही सत्कर्मे करून माझे समाधान होणार नाही. भगवी वस्त्रे धारण करणाऱ्या स्वामींनी माझ्या पाठीवर प्रेमाने थाप मारली. रागावण्याचे लटके नाटक करून जवळपास असलेल्या काही शिष्यांना त्यांनी ताकीद दिली. मुकुंदाला त्रास देऊ नका. आमची शिस्त तो स्वतः शिकेल. माझ्या मनात शंका आली, पण मी ती बोलून दाखवली नाही. ते शिष्य तेथून गेले. त्यांच्यावर वरील ताकदीचा काही विशेष परिणाम झालेला दिसला नाही. दयानंदजी पुढे म्हणाले, मुकुंदा, तुझे वडील तुझ्याकरिता येथे वेळच्या वेळी पैसे पाठवित असतात. ते तू परत करीत जा पाहू. तुला येथे त्याची जरुरी नाही. शिस्तीच्या बाबतीत तुला सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे जेवणा खाण्यासंबंधी. तुला जरी भूक लागली तरी तू त्याचे नाव काढू नकोस. माझ्या डोळ्यासमोर माझी उपासमार होत असल्याचे दिसून येत होते की काय न कळे, पण मला भूक लागली आहे हे मला नक्की माहित होते. आश्रमातील जेवणाची अगदी बिनचूक वेळ म्हणजे मध्यानाची. घरी असताना सकाळी 9 वाजता भरपूर न्याहारीची मला सवय होती. ही 3 तासांची कळ मला दिवसेंदिवस सोसेनाशी झाली. कलकत्त्याला असताना 10 मिनिटे जरी उशीर झाला तरी आचार्याला मी तंबी देत असे. जाऊ द्या, गेले ते दिवस. आता भूक आवरायचा मी प्रयत्न करू लागलो. मी एकदा सर्व दिवसभर उपास करून पाहिला. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या वेळी मला दुप्पट भूक लागली. दयानंदजींच्या गाडीला आज उशीर झाला आहे. ते आल्याखेरीज आपल्याला जेवायला बसता येणार नाही. जितेंद्राची ही भयानक बातमी आली. स्वामीजी 2 आठवडे बाहेर होते. तेव्हा ते आज येणार म्हणून त्यांचे स्वागत करायचे म्हणून की काय, आज जरा काही विशेष मिष्टान्न केले होते. हवेत अन्नाचा भूक वाढवणारा सुवास दरवळत होता. पोटात काही टाकण्याची सोय नव्हती. काल सारा दिवसभर मी उपास केला होता. त्याचा मला जरा अभिमान झाला होता. तेवढाच फक्त गिळंकृत करायला मिळण्यासारखा होता. परमेश्वरा, गाडी लवकर येऊ दे. परमेश्वराची मी प्रार्थना करू लागलो. दयानंदजींनी मला शिस्त लावली. मी गप्प बसलो. तशी शिस्त काही त्या परमेश्वराला लावता येण्यासारखी नव्हती. त्याचे लक्ष दुसरीकडेच होते. इकडे घड्याळाचे ठोके वाजण्याचे चालूच होते. स्वामीजींनी दरवाजात पाऊल टाकले तेव्हा चांगला अंधार झाला होता. त्यांचे मी मोठ्या आनंदाने स्वागत केले. जितेंद्राने जितेंद्राने पुन्हा पदार्पण केले व दुसरी वाईट बातमी जाहीर केली.
दयानंदजी स्नान वगैरे करतील आणि मग ध्यानाला बसतील. ध्यान झाल्यानंतर मग त्यांना आपल्याला वाढता येईल. मी जवळजवळ कोसळलोच. माझे वय लहान, माझ्या पोटाला उपासाची सवयच नव्हती. माझ्या पोटात आगीचा डोंब उसळला. मी कुरकुराला सुरुवात केली. भूक बळींची काही चित्रे मी पाहिली होती, ती पिशाच्या सारखी माझ्या डोळ्यांसमोर सरकू लागली. पुढला भूकबळी वाराणसीला होणार आणि तो या आश्रमात, आणि आत्ताच, अगदी आत्ताच. मी मनात म्हणालो. बरोबर 9 वाजता ही होणारी दुर्घटना टळली. भोजनाचे निमंत्रण आले, अगदी अमृता समान. या संध्याकाळची ही आठवण माझ्या पुढील आयुष्यात एक कायमचा ठसा ठेवून गेली. मी जेवणात जरी अगदी मग्न होऊन गेलो होतो, तरी दयानंदजींचे जेवणात लक्ष नव्हते हे माझ्या ध्यानात आल्याखेरीज राहिले नाही. या जड देहाच्या भोगापलीकडे ते होते हे उघड दिसत होते. स्वामीजी, आपल्याला भूक नव्हती लागली काय? माझे भरपूर जेवण झाले होते आणि स्वामीजींबरोबर एकटाच मी त्यांच्या अभ्यासिकेत होतो. होय, लागली होती, ते म्हणाले. मी गेले 4 दिवस अन्नग्रहण केलेले नाही, अगदी पाणी सुद्धा प्यालो नाही. प्रवासात गाडीमध्ये मी कधी खात नाही. गाडीमध्ये नाना तऱ्हेची माणसे असतात, त्यांचे नाना विचार असतात, त्यांची विचार आंदोलने नाना प्रकारची असतात. आमच्या आश्रमाला, संन्याशाला विहित असे जे काही आचार धर्म शास्त्रात सांगितले आहे, त्याचे काटेकोरपणे मी पालन करत असतो. आता हे शास्त्र काय आहे त्याबद्दल सांगितलं इथं. शास्त्र संबंधित शब्दार्थाने पवित्र ग्रंथ, ज्या 4 प्रकारच्या ग्रंथांचा समावेश आहे: श्रुती, स्मृती, पुराण आणि तंत्र. या सर्वसमावेशक ग्रंथांमध्ये धार्मिक व सामाजिक जीवनाच्या आणि विधी, वैद्यक शास्त्र, वास्तुशास्त्र, कला, विज्ञान व इतर विषयांच्या प्रत्येक स्वरूपाचे समावेश आहे. श्रुती म्हणजे प्रत्यक्ष ऐकलेले किंवा प्रकट केलेले ग्रंथ, ते वेद. स्मृती म्हणजे स्मरण आधारित पूर्वापार चालत आलेले विशेष ज्ञान, जे प्राचीन काळात कधीतरी महाभारत आणि रामायण या विश्वातल्या सर्वात लांब काव्यांच्या रूपात लिहून घेण्यात आले. पुराण. पुराण शब्दार्थाने प्राचीन रूपक, हे संख्येने 18 आहेत. तंत्र शब्दार्थाने विधी किंवा धार्मिक रूढ संस्कार. हे ग्रंथ विस्तृत प्रतीकांच्या पडद्याखाली गहन सत्य व्यक्त करतात. तर अशा प्रकारे इथं आचार धर्मशास्त्रात सांगितले आहे. या शास्त्राचा उल्लेख इथं अशा पद्धतीने केलाय. तर या शास्त्रात सांगितले आहे त्याचे काटेकोरपणे मी पालन करीत असतो, असं ते स्वामीजी सांगतात. आमच्या या आश्रमाचे काही प्रश्न माझ्या मनात सारखे विचारधीन असतात. आज रात्री घरी आल्यावर माझे जेवणात लक्ष लागले नाही. काय घाई आहे? उद्या व्यवस्थित जेवण घेऊ म्हणजे झाले, आणि असे सांगून ते गमतीनं हसले. मी लाजेने अगदी गुदमरून गेलो. माझा तीव्र यातनेचा गेलेला कालचा दिवस काही सहजासहजी विसरण्यासारखा नव्हता. पुन्हा बोलायचे मी धाडस केले. स्वामीजी, आपण मला जे सांगितले त्याने माझ्या मनात जरा गोंधळ उडून गेला आहे. समजा मी खायला काही मागितले नाही आणि जर मला कोणी काही दिलेही नाही, तर माझी उपासमार होऊन मी मरून जाईन. मग मरून जा, या भयंकर सल्ल्याने जणू हवा दणानून निघाली. माझा भीतीने थरकाप उडाला. मुकुंदा, जरूर पडली तर तू मरायला तयार झाले पाहिजे. अन्नावरच तू जगत आहेस आणि या ईश्वराच्या सामर्थ्यावर नाही, हा समज मनातून काढून टाक. ज्याने शरीर पोषणाचा प्रत्येक प्रकार निर्माण करून ठेवला आहे, ज्याने भूक निर्माण केली आहे, तो भक्तांचे पोषण कसे होईल हे नक्कीच पाहिल्याखेरीज राहणार नाही. भात वगैरे खाऊन तुझी शरीर धारणा होत आहे, किंवा पैशामुळे तुझा निर्वाह होत आहे, किंवा इतर माणसे तुला मदतीला आहेत म्हणून तुझे चालले आहे, असे समजू नकोस. परमेश्वराने जर तुझा प्राणवायू काढून घेतला तर हे सर्व तुझ्या उपयोगी पडतील काय? हे सर्व पदार्थ म्हणजे केवळ त्याची साधने होत. तुझ्या पोटात जे अन्नाचे पचन होते ते काय तू करीत आहेस? तू करीत असतोस. तुझे काय चातुर्य आहे त्यात? मुकुंदा, विवेकाच्या तीक्ष्ण तरवारीचा उपयोग कर आणि इतर मध्यस्थ लोक काय सांगतात ते सोडून दे व या मार्गाचे एकमेव कारण समजून घे. म्हणजे त्यांनी भुकेवर, खाण्यावर आणि परमेश्वराला याबद्दल खूप छान सांगितलंय. हे त्यांचे भेदक शब्द माझ्या मर्माला झोंबले. शारीरिक आवश्यक गरजा आत्म्यावर मात करतात या पूर्वापारच्या भ्रमाचे पूर्ण निरसन झाले. तेथेच एकदम आत्मिक जीवनाची परिपूर्णता पटली. वाराणसीमधील या आश्रमात मी जो हा धडा शिकलो त्याचा उपयोग आजमावण्याचे माझ्या पुढील आयुष्यात सारखा प्रवास करीत असताना, नाना तऱ्हेच्या परक्या शहरातून हिंडत असताना अनेक प्रसंग आले. कलकत्त्याहून घरातून जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या बरोबर एकच किमती चीज होती, ती म्हणजे साधू महाराजांनी दिलेला चांदीचा ताईत. आठवत असेल ना, आपल्या दुसऱ्या नंबरच्या चॅप्टर मध्ये त्या ताईताचा उल्लेख होता, जो की त्यांच्या आईने त्यांच्या मोठ्या भावाला सांगितलं होतं की तो मुकुंदाला म्हणजे परमहंसांना द्यायला. जो मला माझ्या आईने आता जो मला आईने तहायात म्हणून दिला होता.
वर्षानुवर्षे मी त्याचे जतन करून ठेवले होते. आश्रमामध्ये माझ्या खोलीत तो मी अगदीच काळजीपूर्वक एके ठिकाणी लपवून ठेवला होता. त्या ताईताचा पुन्हा एकदा चमत्कार पाहून पुन्हा आनंदाचा अनुभव घेण्याकरता एके दिवशी सकाळी मी ती कुलूप लावलेली पेटी उघडली. त्याच्यावर सील केलेले वेष्टन तसेच होते, पण हाय ताईत नाहीसा झालेला. रडत रडत मी त्यावरचे पाकिट फाडून माझ्या मनाची खात्री करून घेतली. पण काय, ताईत नाहीसा झालेला. साधू महाराजांनी भाकीत केल्याप्रमाणे ज्या इथर मधून त्यांनी तो काढून आणला होता त्या इथर मध्ये तो परत नाहीसा झाला. पुढे दयानंदांच्या सेवक मंडळीशी माझे पटेना. त्यांच्याशी माझे संबंध अधिकाधिक बिघडत चालले. आश्रमात आता मला परख्यासारखे वाटू लागले. मी अलिप्त राहायचे ठरवले तेव्हा सगळ्यांना दुखावल्यासारखे झाले. ध्यान करण्याच्या निश्चयाने मी घर व प्रापंचिक महत्वाकांक्षा सोडलेल्या होत्या आणि त्या निश्चयाला मी चिकटून राहिलो. त्यामुळे लोक माझ्यावर उथळ टीका करू लागले. अध्यात्म मार्गामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे माझ्या मनाला फार तीव्र वेदना झाल्या होत्या. एकदा भल्या पहाटे मी माझ्या पोटमाळ्यावरील खोलीत बैठक मारून बसलो व अगदी निश्चित उत्तर मिळेपर्यंत उठायचे नाही असे ठरवले. हे दया वत्सल जगन्माते, तू स्वतः दृष्टांत देऊन किंवा गुरु पाठवून मला बोध कर. किती एक तास मी ढसाढसा रडत होतो. माझ्या विनविनीला उत्तर मिळेना आणि एकदा मला स्वतःला कोणीतरी वरती अमर्याद अशा एका गोलाकडे शरीराने उचलून धरीत आहे असे वाटू लागले. तुझे गुरुजी आज तुला भेटतील असा मला एक दिव्य स्त्री सुलभ स्वर ऐकू आला. तो सर्व बाजूनी ऐकू आला की कोणत्याच बाजूने ऐकू आला नाही. एका विशिष्ट जागेतून हाक ऐकू आल्यामुळे या इंद्रियातील अनुभव येण्याचे बंद झाले. हबू या टोपण नावाचा एक तरुण पुजारी मला जिन्याच्या खाली असलेल्या स्वयंपाकघरातून हाक मारित होता. मुकुंदा, पुरे झाले हे तुझे ध्यान करणे. तुझ्याकरिता कोणाचा तातडीचा निरोप आला आहे. एरवी मी आधीरपणे उत्तर दिले असते, पण आता मी रडून रडून सुजलेले डोळे व चेहरा पुसला व अगदी आज्ञाधारकपणे निरोप घेतला. हबू आणि मी वाराणसीमधील दूरवर असलेल्या बंगाली मोहल्ल्यामधील बाजारामध्ये जाण्यास निघालो. आम्ही बाजारात काही जिन्सा खरेदी केल्या. त्यावेळेपर्यंत सूर्य डोक्यावर आला नव्हता. भारतात दुपारची वेळ म्हणजे कडक उन्हाची. तो मोहल्ला म्हणजे चित्रविचित्र रंगाचे कपडे घातलेल्या बायका, यात्रेकरूंना मार्गदर्शन करणारे वाटाडे, पंडे, साध्या सुध्या कपड्यातील विद्वान ब्राह्मण, सर्वत्र आढळणारे वळू यांनी तो बाजार गजबजून गेला होता. या गर्दीतून वाट काढीत काढीत आम्ही दोघे पुढे चाललो आणि एका अरुंद नजरेत न भरणाऱ्या अशा एका गल्लीच्या तोंडावर येऊन पोहोचलो. तेथे गल्लीच्या टोकाशी एक येशू ख्रिस्तासारखे दिसणारे भगवी वस्त्रे परिधान केलेले साधू अगदी निश्चल असे उभे होते. एकदम ते मला जुन्या परिचयाचे वाटले. एक क्षणभर मी त्यांच्याकडे अधाशी नजरेने पाहिले आणि एकदम माझ्या मनात शंका आली. मी मनात म्हणालो, तुला तुझ्या माहितीच्या अशा कोणाशी तरी तू या भटक्या साधूचा घोटाळा करीत आहेस. वेड्या, स्वप्नात आहेस की काय? हो, पुढे 10 मिनिटांनी पाहतो तर काय, माझे पाय जड झाल्यासारखे झाले. म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या मित्राचं बोलणं झालं आणि त्यांचा मित्र म्हणला, तू वेडा वगैरे आहेस काय, स्वप्नात आहेस का, चल पुढे. 10 एक मिनिटांनी पाहतो तो काय, माझे पाय जड झाल्यासारखे वाटले. जणू काही दगड झाल्यासारखे होऊन पुढे चालेच ना. मोठ्या कष्टाने मी मागे वळलो. माझे पाय नेहमीसारखे चालायला लागले. माझे तोंड विरुद्ध दिशेला केले. पुन्हा पायात त्याच तऱ्हेचा जडपणा वाटू लागला. म्हणजे त्यांच्या मित्राबरोबर ज्या दिशेने ते चालले होते त्या दिशेने त्यांचे पाय जड वाटून त्यांना चालायलाच होईना. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून जेव्हा ते बघायचे तेव्हा त्यांचे नॉर्मल नेहमीसारखं पाय चालायला लागायचे. मग परत त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर चालायचा प्रयत्न केला. तो साधू मला लोहचुंबकासारखा आपल्याकडे ओढून घेत आहे अशा विचाराने मी माझे सामान हबूच्या स्वाधीन केले. म्हणजे त्यांना हे जाणवलं, त्यांच्या पायाचं जडपण, आणि ते उलट्या दिशेने गेले, त्या साधूच्या दिशेने गेले की पाय नेहमीसारखे चालायला लागतात. मग त्यांनी काय केलं की त्यांचं सगळं सामान त्यांच्या मित्राच्या हातात दिलं, त्यांच्याकडे दिलं आणि माझ्या पायांचा हा तरेवाईक खेळ तो आश्चर्याने पाहत होता. म्हणजे हे जे त्यांचे पाय जे करत होते ना, ते म्हणजे कंट्रोलच्या बाहेर होतं त्यांच्या. बऱ्याच जणांना ध्यानात अनुभव येतात, शरीराच्या हालचाली किंवा कुंडलिनी जागृत होते जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा बरेच अनुभव येतात की जे काही शरीराच्या हालचाली होतात, मान हलणं म्हणा, शरीर हलणं म्हणा, ते आपल्या हातात नसतं, ते कंट्रोलच्या बाहेर असतात. तशा पद्धतीनं परमहंसांचे पाय एका बाजूनं मित्राच्या दिशेने जायला लागले की जड व्हायचे, पुढंच चालायचे नाहीत आणि मागे बघितलं की पटापटा चालायला लागायचे. हे जे काय त्यांच्या पायांचे खेळ होते तो तो हबू पण बघत होता आणि त्याला आता मनस्वी हसू लोटले. त्याला ते बघून हसायला यायला लागलं. काय दुखतंय तुझं, तुला काय वेळ लागलंय का, असं ते म्हणाले. भावना वेगाने मला उत्तर काही देता येईना. मी हळूहळू तेथून पुढे निघालो. परत फिरून वाऱ्याच्या वेगाने मी चालू लागलो. त्या अरुंद गल्लीपर्यंत येऊन पोहोचलो. माझ्या चपळ दृष्टीला ती शांत मुद्रेची आकृती चटकन दिसली. ती माझ्याच दिशेने एकाग्र दृष्टीने संतपणे पाहत होती. उत्सुकतेने आणखी काही पावले पुढे चाललो आणि त्यांच्या पायाशी येऊन मी पोहोचलो. गुरुदेव,
ती दिव्य मुद्रा, त्या मूर्तीचे माझ्या मनोमय दृष्टीला हजार वेळा दर्शन झाले असेल. ते शांत स्थिर डोळे, निमुळती दाढी व रुळलेल्या केसांचे झुटके असलेला सिंहासारखा चेहरा माझ्या चांगला ध्यानात आला. ह्याच मुद्रेने रात्रीच्या माझ्या अनेक भेसूर तंद्रीमध्ये अनेक वार दर्शन दिलेले होते. त्या दर्शनाबरोबर मला हायसे वाटायचे, पण त्याचा अर्थ त्यावेळी मला पुरेसा कळलेला नव्हता. म्हणजे त्यांचे हे जे गुरु आहेत ते त्यांच्या ध्यानात बऱ्याचदा यायचे, पण त्यांना कळत नव्हतं की काय होतं. माझ्या राजसा, माझ्याकडे आलास, असे शब्द माझ्या गुरूंनी बंगाली भाषेत अनेक वार उच्चारले. त्यांचा आवाज आनंदाने कापरा झाला होता. किती वर्षे मी तुझी वाट पाहत आहे. बघा, आपण ऐकलंय ना बऱ्याचदा की आपल्याला योग्य गुरु, आपण म्हणतो ना शिष्य गुरु शिष्यामधला प्रकार, तर योग्य गुरु मिळणं किंवा शोधणं असं म्हटलं जातं. म्हणजे शिष्याला योग्य गुरु शोधता आला पाहिजे. तर ऍक्च्युअल मध्ये जी काही अध्यात्माची स्थिती आहे ती अशी आहे की शिष्य कधी गुरुच्या शोधात जात नाही, तर गुरु शिष्याचा शोध घेत असतो किंवा तो वाट बघत असतो शिष्याची, योग्य शिष्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. तर तसंच इथं काहीसं आता तुम्हाला ऐकायला मिळेल. तर ते गुरु म्हणतात की किती वर्ष मी तुझी वाट पाहत आहे. आम्ही दोघेही निस्तब्ध झालो. निस्तब्धता एकात्मतेची होती. जुजबी शब्दांनी बोलण्याची जरूरच राहिली नव्हती. गुरूंच्या हृदयापासून शिष्याकडे निस्तब्ध अशा गीतांत वक्तृत्वाचा प्रवाह वाहू लागला. वादातीत संवेदनात्मक इंद्रियांच्या ग्रहण क्षमतेनं अजमावल्यावर मला असे वाटू लागले की परमेश्वर यांच्या चांगलाच परिचयाचा आहे व हे मला त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवतील. बघा, जे सिक्स सेन्स म्हणतो, इंट्युशन्स म्हणतो, त्या पद्धतीनं त्यांना त्यांच्याकडे बघितल्यावरच वाटलं की हे मला परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकतात म्हणून. पूर्वजन्मींच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांच्या अंधुक आणि धुसर अरुणोदयापुढे या जीवनाचे मायावी आवरण विरल होऊ लागले. काही नाट्यपूर्ण काळ, भूत, वर्तमान व भविष्य हे या कालचक्राचे देखावे होत त्या पवित्र चरणांशी नेणारा हा काही पहिलाच दिवस नव्हता. हातात हात घालून माझ्या गुरूंनी शहराच्या राणा महाल मोहल्ल्यातील आपल्या तात्पुरत्या मुक्कामी मला नेले. त्यांची आकृती एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे होती व त्यांची पावले जमिनीवर दृढपणे पडत होती. त्यांची शरीर यष्टी उंच व सरळ होती. वय साधारणपणे यावेळी 55च्या आसपास असावी, पण एखाद्या तरुणाप्रमाणे त्यांची हालचाल चपळ व जोमदार होती. त्यांचे डोळे काळे भोर व विशाल होते. अगाध ज्ञानामुळे ते सुंदर दिसत होते. केस किंचित कुरळे, पण त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची उग्रता मृदू झाली होती. त्यांच्यामध्ये सामर्थ्य व मृदुता यांचा सूक्ष्म मिलाप घडून आला होता. त्यांच्या घराच्या फरसबंद बाल्कनीतून गंगेचा प्रवाह दिसत होता. त्या बाल्कनीत जाताच ते प्रेमळपणाने मला म्हणाले, मी तुला आपला आश्रम व जे काही माझ्याजवळ आहे ते देऊन टाकेन. महाराज, मी आपल्याकडे ज्ञानाचा लाभ व ईश्वरी साक्षात्कार व्हावा म्हणून आलो आहे. आपले हे खजिने मला पाहिजे आहेत. आपले हे खजिने मला पाहिजे आहेत. भारतातील संध्याकाळचा सत्वर पडणारा संधीप्रकाश आपला पडदा अर्धवट टाकू लागला होता. ते माझ्याशी पुन्हा बोलू लागले. त्यांच्या नेत्रांमध्ये अथांग प्रेमळता भरून राहिलेली होती. मी तुला माझे निःशर्त प्रेम देतो. कायम बहुमोल काय बहुमोल शब्द. त्यांच्या या गूढ प्रेमाचा मला आणखी 25 वर्षांनी पुन्हा अनुभव आला. उत्साहाचा आवेश त्यांच्या ओठांनी अपरिचित होता. सागर सदृश्याच्या त्यांच्या अंतःकरणाला मौन शोभत होते. तू सुद्धा मला तसेच निःशर्त प्रेम देशील काय? बाल सदृश्य विश्वासाने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. गुरुदेव, मी आपल्यावर शाश्वत प्रेमच करीत राहीन. सामान्यतः प्रेम हे स्वार्थी असते. वासना व त्यांची तृप्ती यामध्ये त्याची मुळे फार खोलवर गेलेली असतात. दिव्य प्रेम हे अनिर्बंध असते. त्याला मर्यादा नसते. त्यात अंतर पडत नाही. शुद्ध प्रेमाचा खेळून टाकणारा स्पर्श होताच मानवी अंतःकरणाचा प्रवाह कायमचा बंद होतो. ते नम्रपणे आणखी सांगू लागले. साक्षात्कारी अवस्थेतून मी खाली पडत आहे असे जर आढळले तर माझे डोके तुझ्या मांडीवर घे आणि ज्या विश्वजननीची आपण दोघेही पूजा करतो तिच्याकडे मला पुन्हा आणण्याच्या कामी मदत करण्याचे वचन दे. म्हणजे गुरु शिष्याकडे वचन मागतात, म्हणजे परमहंसांकडे. अंधकार जास्त होऊ लागला. ते उठले आणि मला एका आतल्या खोलीत घेऊन गेले आणि तेथे आम्ही आंबे व बदामाची बर्फी खात असता त्यांनी आपल्या सहज संभाषणातून माझा स्वभाव दाट परिचयाचा असल्याचे दर्शित केले. त्यांच्या ज्ञानाची विशालता पाहून मी आश्चर्याने थक्क होऊन गेलो. त्यांच्या ज्ञानाला नैसर्गिक विनयाची जोड होती. तुझा ताईत हरवला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. त्याचे कार्य आता संपले आहे. एका दिव्य आरशाप्रमाणे माझ्या गुरूंनी माझ्या साऱ्या आयुष्याचे प्रतिबिंब उमटवून दिल्यासारखे दिसले. गुरुदेव, आपली प्रत्यक्ष उपस्थिती हीच मोठ्या अप्रतिम आनंदाची गोष्ट आहे. आता स्थित्यंतर होण्याची वेळ आली आहे, कारण तुला आश्रमात राहण्याचा कंटाळा आला आहे. तेथे तुला बरे वाटत नाही.
माझ्या आयुष्याबाबत अजूनपर्यंत मी त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती आणि ती सांगण्याची आता काही जरुरी उरली नव्हती. त्यांना दूरदृष्टी होती, अंतर्ज्ञान शक्ती होती. त्यामुळे लोकांना ते ज्ञान प्रत्यक्ष शब्दांनी सांगून त्यांच्याकडून आश्चर्योद्गार काढून घेण्याची त्यांची इच्छा नव्हती, हे मला त्यांच्या नैसर्गिक व नम्र वागणुकीवरनं समजले. तू कलकत्त्याला परत जावेस, मानव जातीवर तुला प्रेम करायचे आहे ना, मग त्यातून नातेवाईकांना तू का वगळतोस, असं ते गुरु म्हणतात. त्यांची ही सूचना ऐकून माझा धीरच खचला. माझ्या घरातल्या मंडळींची विनवणीची पत्रे मला खूप येत, पण कोणत्याही पत्राला मी उत्तर असे पाठवले नव्हते. पण त्यांना आपले असे वाटायचे की मी परत घरी येईन. अनंता म्हणे, या लहान पक्षाला अध्यात्म विद्येच्या आकाशात खुशाल उडू द्या, पण तिथल्या जड वातावरणात त्याचे पंख थकून जातील, तेव्हा तो परत घरी झेप टाकून येईल, हे आपण पाहूच. पंख मिटवून तो आपल्या घरकुलात विश्रांती घ्यायला येईल हे निश्चित. ही नाउमेद करणारी उपमा माझ्या मनात अजून ताजी होती, पण काही केल्या कलकत्त्याच्या दिशेने परत झेप टाकायची नाही हे मी नक्की ठरवले होते. गुरुदेव, मी घरी जाणार नाही. मी तुमच्या बरोबर तुम्ही जाल तिथे येणार. मला आपले नाव व पत्ता सांगाल का? स्वामी युक्तेश्वर गिरी. माझा मुख्य आश्रम सेरामपूरला आहे, रायघाट लेन मध्ये. मी येथे थोडे दिवस आलो आहे माझ्या आईला भेटायला. परमेश्वर आपल्या भक्तांबरोबर काय गुंतागुंतीचे नाटक खेळतो याचे मला आश्चर्य वाटले. सेरामपूर कलकत्त्यापासून फक्त 12 मैल, पण त्या भागात मला कधी गुरूंचे उजळते सुद्धा दर्शन झाले नाही. लहरी महाशयांच्या स्मृतींनी पुनीत झालेल्या पुरातन काशीपुरीमध्ये, वाराणसीमध्ये आम्हाला एकमेकांना भेटण्याकरता यावे लागले. या भूमीला भगवान बुद्ध, श्रीमद शंकराचार्य आणि अनेक योगांच्या पायांनी पुनीत केले आहे. म्हणजे त्यांना म्हणायचे की 12 मैलाच्याच अंतरावर त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर गिरी राहत होते. पण त्यांची जी पहिली भेट आहे ती वाराणसी सारख्या किंवा काशीपुरी सारख्या दिव्य अशा वेगळ्या वेगळ्या संतांनी पुनीत केलेल्या अशा भूमीवर झाली. तू 4 आठवड्यांनी माझ्याकडे येशील, असं त्यांचे गुरु सांगतात. आता प्रथमच मी श्री युक्तेश्वरांचा कठोर आवाज ऐकला. आता तुला माझे कायमचे प्रेम मिळेल म्हणून तुला सांगितले आणि तू माझ्याकडे आलास म्हणून मी आनंद दर्शवला. तेव्हा माझी विनंती अमान्य करण्यास तू मोकळा आहेस. पुन्हा जेव्हा तू मला भेटशील तेव्हा तुला माझे प्रेम परत संपादन करायला मिळेल आणि तुझा मी मग शिष्य म्हणून सहजासहजी स्वीकार करणार नाही. माझ्या कडक शिस्तीचे पालन करण्याकरता संपूर्ण शरणागती पत्करावी लागेल. मी तसाच हट्ट चालवून गप्प उभा राहिलो. माझ्या गुरूंनी माझ्या अडचणीचा ताबडतोब थांग लावला. तुझे नातेवाईक तुला हसतील असे तुला वाटते काय? म्हणजे यांच्या मनात काय चाललेलं ते त्यांनी ओळखलं. मी परत जाणार नाही. तू 30 दिवसात परत, म्हणजे परमहंस म्हटले की मी परत जाणार नाही. तर परत युक्तेश्वर गिरी म्हणतायत की तू 30 दिवसात परत जाशील, कधीही जाणार नाही. म्हणजे युक्तेश्वरजी म्हणतात की तू 30 दिवसात परत जाशील आणि ते म्हणतात की कधीच जाणार नाही. ही मतभेदाची तेढ तशीच राहिली. मी त्यांच्या पायावर आदराने नमस्कार केला आणि तिथून निघालो. मी मध्यरात्रीच्या अंधारात रस्ता कापित होतो आणि माझ्या मनात असे विचार आले की आम्हा दोघांची ही जी चमत्कारिक रीतीने भेट झाली ती अशी विफल का व्हावी. मायेच्या तराजूच्या पारड्यात सुखाच्या बरोबरीने दुःखाचे मोजमाप होते. माझे कोवळे हृदय अजून गुरूंच्या हातांकरवी ठाकून ठोकून आकार देण्यासारखे लवचिक झाले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी जो पाहतो आहे तो आश्रमातील लोकांमध्ये माझ्याबद्दलचा एक विरोधी भाव वाढत असल्याचे दिसून आले. तीक्ष्ण भाल्याने टोचल्यावर जशा वेदना होता तसा त्यांच्या सारख्या टोचून बोलण्याने माझ्या मनाला वेदना झाल्या. 3 आठवडे उलटले. दयानंदजी मुंबईला भरणाऱ्या एका परिषदेला हजर राहण्याकरता तिकडे गेले. मुकुंदा म्हणजे ऐत खाऊ आहे. आश्रमातील आदरातिथ्याचा तो फुकट स्वीकार करीत आहे. त्याचा कोणत्याही स्वरूपात तो मोबदला म्हणून काही देत नाही, असे उद्गार मी आडून ऐकले. तेव्हा अगदी प्रथमच मला खेद वाटला की बाबांनी पाठवलेले पैसे मी दयानंदजींच्या आज्ञेवरून परत केले. अगदी जड अंतकरणाने माझा जो एकमेव मित्र जितेंद्र, त्याची मी गाठ घेतली. मी जात आहे. दयानंदजी जेव्हा परत येतील तेव्हा त्यांना तू माझ्यातर्फे माझे प्रणाम व दिलगिरी सादर कर. मी सुद्धा निघालो. येथे ध्यान लावून बसण्याच्या प्रयत्नात तुझ्यासारखीच माझ्या बाबतीतही प्रगती झाली नाही, जितेंद्र निश्चयाने बोलला. म्हणजे त्यांचा मित्र पण म्हणाला की माझं पण इथं काही ध्यान लागत नाहीये, प्रगती होत नाहीये. येशू ख्रिस्तांसारख्या एका संत महात्म्याची माझी भेट झाली आहे. ते सेरामपूरला राहतात, तेथे आपण त्यांना भेटूया. आणि अशा तऱ्हेने त्या पक्षाने कलकत्त्याच्या परिसरात धोका पत्करून झडप घालण्याची तयारी केली. अशा प्रकारे हा चॅप्टर इथं संपलाय. तर त्यांच्या गुरूंसोबत इथं भेट झाली. गुरूंनी त्यांना सांगितलं की तू 30 दिवसात जाणार आहेस घरी परत. तर त्यांनी तर ठाम निश्चय करून आले होते. ते म्हणजे नाही जाणार मी. पण जेव्हा ते त्या आश्रमात परत आले तेव्हा तिथला जो काही माहोल होता, जे काही त्यांनी अनुभवलं, तेव्हा त्यांना तिथं थांबायचीच इच्छा झाली नाही. त्यांनी निर्णयच घेतला तिथून जायचं आपल्या घरी.
आणि ज्या मित्राबरोबर ते आले होते त्यांना पण ते म्हणाले की इथं काय माझी आध्यात्मिक प्रगती होत नाही, माझं काही ध्यान लागत नाही आहे, आणि मी चाललो. तर त्यांचा मित्र पण म्हटला की माझी पण तीच अवस्था आहे. तर ती दोघंही तिथनं निघालेत आणि पुन्हा कलकत्त्याला त्यांच्या घरी निघालेत, जशी त्यांच्या नातेवाईकांची इच्छा होती. आणि त्यांच्या गुरूंनीही सांगितलं की तू येशील पुन्हा माझ्याकडे, तेव्हा मी तुझी अशीच शिष्यत्व स्वीकारणार नाही, तुला तेव्हा माझी कडक शिस्त पाळायला लागेल. जे की आता त्यांनी इतक्या आनंदाने मृदू सगळं काही सांगितलं. तर तेवढ्याच कठोरपणाने त्यांनी त्यांना सांगितलं की तू परत येशील माझ्याकडं, आणि तेव्हा मी तुला असंच तुला शिष्यत्व देणार नाही, कडक शिस्तीचं तुला पालन करायला लागेल, माझ्या आज्ञेचं पालन करायला लागेल, तेव्हा तुला ते माझं शिष्यत्व मिळेल. आणि त्यांनी पत्ता वगैरे सगळं सांगितलं. अशा पद्धतीनं परमहंस योगानंदांचे त्यांचे गुरु युक्तेश्वर गिरी यांच्यासोबत भेट झाली वाराणसीमध्ये. तर अशा पद्धतीनं हा चॅप्टर, जो काही 10वा चॅप्टर आहे, तो संपलेला आहे. तर आपण आज ध्यान करूया एक 15-20 मिनिटाचं. तर सगळ्यांनी ध्यानाच्या स्थितीमध्ये या. पाणी पिऊन घ्या आधी, वोटेक्स करून सगळेजण. ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायचं. पाय क्रॉस, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून मांडीवर ठेवायचे आणि अलगदपणे आपले डोळे बंद करून घ्यायचे. पूर्ण